सुस्वागतम सुस्वागत सर्व भारतीयांना 14व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 150 वर्ष स्वातंत्र्य मिळवले त्यानंतर भारताने जी प्रगती केली एक जगजेता म्हणून पुढे आलो आहे. आपण भारत एक अतिशय समृद्ध सदृढ असं राष्ट्र म्हणून उभं आहे. आपले पंतप्रधान मोदीजी सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. आज मला भारत रत्न होते एक अजरामर झालेले गीत आठवते. हे मेरे जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी याद करो ये कुर्बानी. त्याला अनुसरून आजच्या व्याख्याता मिस अंगारा मोडक या रेडिओ अंदाज त्यांनी एक व्याख्याता म्हणून व्हिडिओ जॉकी त्या वेगवेगळे कार्यक्रम घेतात. त्यानिमित्ताने आज आपल्या समोर सैनिकांची शौर्य गाथा यावर त्या व्याख्यान देणार आहेत. शांत अतिशय परिस्थिती बघितली तर आपल्याकडे चीनने वेगवेगळ्या मार्गाने हल्ला केला आणि त्याला सडेतोड जबाब आपल्या सैनिकांनी दिला. भारतामध्ये वॉर येथून एक ज्या ठिकाणी कोरोना म्हणून ते आपल्याकडे आक्रमण झालं, जगामध्ये 2,13,00,000 लोकांना त्याची बाधा झाली. 7,00,000 लोक मृत्युमुखी पडले. भारतामध्ये सुद्धा 25 लाख लोकांना बाधा झाली. त्यामध्ये 49,000 मृत्यू पावले. त्यामध्ये सांगायला हरकत नाही बरेचसे डॉक्टर्स, पॅरामेडिक्स आणि इतर मृत्युमुखी झालेले आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याला आपण अतिशय चांगल्या रीतीने आपण वेगवेगळ्या मार्गातून डॉक्टर्स, पॅरामेडिक्स त्याला तोंड देतोय. त्यामधून आपली सुटका लवकरच होणार आहे. लस सुद्धा त्या ठिकाणी तयार होऊन अनेक लोकांना त्यामध्ये आपण लस दिल्यानंतर जे काय आहे त्याचं जीवनदान मिळणार आहे. आपले शास्त्रज्ञ अतोनात प्रयत्नात आहेत आणि ते लवकरात लवकर त्यामध्ये यशस्वी होतील. या कोरोनाच्या विळख्यातून आपण लवकरच मुक्त होऊ. त्यानंतर मी आपल्या प्रेसिडेंट अध्यक्षा डॉक्टर आरती निमकर यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपले मनोगत आज स्वातंत्र्य दिनानिमित्त करावे, आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. थँक्यू. सुप्रभात. आजची ही पावसाळी सकाळ सगळ्यांचे मी आपण स्वागत करते. 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे झूम मीटिंग मध्ये एकत्र येत आहोत आणि अनघा मोडक या ज्या रेडिओ जॉकी आहेत त्यांच्या शब्दातनं आपल्याला वीरांच्या शौर्यगाथा ऐकायच्या आहेत. जसं राजांनी सांगितलं तसं की 74 वर्षापूर्वी जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या युद्धाचं स्वरूप वेगळं होतं. शांती मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे हे त्यावेळेचं ध्येय गांधीजींचं होतं. आणि आता जे आपण स्वातंत्र्यासाठी किंवा स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि जगण्यासाठी लढतोय ती एक कोल्ड वॉर आहे की ज्याच्या विरुद्ध आपण लढा देतोय पूर्ण 5-6 महिने, फेब्रुवारी मार्च पासून. आणि ह्या लढ्याचं स्वरूप फारच वेगळं आहे. ह्याच्यात तुम्हाला शत्रू समोर दिसत नाहीये, सूक्ष्म मार्गाने तो सगळीकडे पसरतो आहे आणि त्याला आपण माहितीच नाही त्याच्याबद्दल काही, आणि त्याच्या विरुद्ध आपण लढा देण्यासाठी सज्ज झालेलो आहे. तर या लढ्यामध्ये जे काही वीरगतीला प्राप्त झालेत पूर्वीच्या लढ्यात सुद्धा आणि आजच्या लढ्यात सुद्धा, तर त्यांना आठवण्यासाठी आपण हा दिवस 15 ऑगस्टचा साजरा करत असतो. तर ह्या वीरांना श्रद्धांजली म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो आपण सगळ्यांनी मनपूर्वक ऐकावा अशी विनंती आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण या सगळ्या शूरवीरांना आदरांजली वाहून त्या ठिकाणी मी थोडासा
नमन करतो. तदनंतर आमचे आर्ट सर्कलचे चेअरमन डॉक्टर मोहन जोशी यांना मी विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावे, संचालन करावे. मित्रांनो, आय एम ए आर्ट सर्कल स्थापन आता 5 वर्ष सुरू झालेले आहे. दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज आपण साधारण 4 प्रोग्राम्स करतो आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपण आवर्जून काही चांगले टॉक्स ठेवत असतो. हे आर्ट सर्कल आपल्या मेंबर्सच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे म्हणजे डोनेशन्समुळे आतापर्यंत खूप चांगलं चालू आहे. यात आपण आपल्या मेंबर्सना त्यांच्या कलागुणांना वाव देतो आणि त्याचबरोबर आपण नवीन होतकरू कलाकारांना पण एक चांगलं स्टेज मिळवून देतो. आजचा आपला जो कार्यक्रम आहे याचे प्रायोजक आहे DGCELचे संस्थापक डॉक्टर संकेत बराले आणि डॉक्टर दीपेन मेहता. आणि आज आपल्याला हा सगळा आवाज आपल्याकडून पोहोचवत आहे ते टेक्निकल सपोर्ट प्रोव्हायडर आहेत राकेश जोंधळे. आता आजच्या ज्या वक्त्या आहेत अनघा मोडक यांचं मी 5 वर्षापूर्वी जेव्हा ऐकलं तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की यांचा आपल्या IMA मध्ये प्रोग्राम ठेवायचा. आणि आता 15 ऑगस्टचं औचित्य साधून आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम जे सैनिकांनी केलं तर त्यांना उद्देशून हा प्रोग्राम आपण केलेला आहे. अनघा मोडकांची थोडक्यात मी ओळख करून देतो. अनघा मोडक मूळची मुंबईमधली एक मध्यमवर्गीय परिसरातील त्यांचे आई आणि वडील दोघेही बँकेत होते आणि घरी आजी असल्याने लहान असल्यापासून भजन कीर्तन ऐकणे, श्लोक पाठ करणं या संस्कारात ती वाढली. त्यातूनच तिची वाणी शुद्ध झाली आणि परिणामकारकरित्या बोलण्याची कलाही तिच्यात आली. तिचं वाचन भरपूर होतं आणि खूप मोठा मित्र परिवार होता. ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत होती. मास कम्युनिकेशन मध्ये मास्टर्स केल्यानंतर तिचा PhD अभ्यास चालू होता. त्याचवेळी तिच्या वडिलांचं अचानक हृदय विकारानं निधन झालं आणि त्या पाठोपाठ डेंग्यूच्या आजारात निमित्त होऊन तिची दृष्टी गेली. या अनपेक्षित आघाताने खचून न जाता आपल्या कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या मदतीने आणि आधाराने ती पुन्हा उभी राहिली आणि तिने रेडिओ जॉकी निवेदक अशी कामे सुरू केली. अभ्यासपूर्ण आणि व्यासंगी सादरीकरण हे तिचे एक वैशिष्ट्य आणि त्याविषयी तिला खास प्रेम आहे. आजचा विषय तिने खास आपल्यासाठी निवडला आहे आणि अभ्यासपूर्वक तयार केला आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आय प्राऊडली प्रेझेंट बिफोर यू मिस अनघा मोडक. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. सगळ्यात पहिल्यांदा 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला IMA हे नाव समोर आलं त्यावेळेला मला पहिलं साधर्म्य दिसलं. एक तर इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन दोन्हीकडे IMA असाच लघुवंश आहे, शॉर्ट फॉर्म. खरं सांगायचं तर इनकॉम्पिटेटिव्हनेस, माइंडफुल आणि अचीवर्स माझ्यामध्ये तुम्ही या तिन्ही गोष्टींचाच संपूर्ण अनुभव किंवा त्याचा गुणांश घेऊनच तुम्हीही लढताय आणि आज जवानही लढतायत. खरं सांगायचं तर सेवावृत्तीपणानं आणि कर्मवृत्तीपणानं आज डॉक्टर सुद्धा एखाद्या सैन्यासारखेच लढतायत, त्याचा खूप अभिमान आहे. आणि म्हणूनच संपूर्ण समाजाच्या वतीनं आज एक व्यक्ती म्हणून तुमच्या सगळ्यांप्रती खूप मनापासून आदर व्यक्त करते. आम्ही निरारोग्य राहावं म्हणून तुम्ही सगळेजण लढताय, त्याप्रती मनापासून ऋण व्यक्त करते आणि तुमच्या कर्तृत्वाला सलाम करत आज जवानांचं कर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न करते. हा विषय या सगळ्या निमित्तानं गुंफण्याचा प्रयत्न करत असताना काही चुकलं तर क्षमा मागते, न्यूनतेपुरते करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. राजन सर, जोशी सर आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. आज जेव्हा राजन सरांनी सुरुवात केली ते गीतच कुठल्याही दिवशी आपण आठवलं, केवळ जवान असं जरी म्हटलं तरी पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर तरळतं.
ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका प्यारा. या सगळ्याची भावना सगळ्यात महत्वाची केव्हा येते, जेव्हा शेवटची ओळ येते, पर मत भूलो सीमा पर, वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मला मनापासून असं वाटतं की जेव्हा जेव्हा हे गाणं येतं त्यावेळेला वाटतं शहीद म्हणजे काय. मुळात आज हे सगळं तुमच्या समोर मांडताना मला आनंद काय माहितीये, याचं कारण समाजातली आमच्या शारीरिक व्याधी बरं करण्याचं काम तुम्ही सगळे डॉक्टर नेटानं आणि नेमानं करताय. पण मी असं समजते की आज या निमित्तानं ही विचारांची ज्योत सुद्धा तुमच्या मनापर्यंत तेवता येणार आहे, जी तुम्ही घेऊन हजारो लोकांपर्यंत पुन्हा आपण सगळेच मिळून पुढे जाणार आहोत. कारण हा प्रवास फक्त आपल्या पुरता तुमच्या पुरता नाहीये. ज्योत से ज्योत जगाते चलो तसा हा प्रवास वाढता राहणार आहे. माणसाने समाजात जळण्यापेक्षा उजळण्याचं सामर्थ्य ज्योत देत राहते आणि म्हणून विचारांची ज्योत आजच्या निमित्तानं फक्त अमर ज्योती म्हणून तेवता कामा नये, आपल्या मनातही अमर झाली पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न आहे. आणि म्हणून अधिक आनंद आहे की फक्त डॉक्टर्स म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलणार नाहीये. या या विनंती वजा गोष्टीतनं बोलतीये की आम्हाला बरं करता तसे समाजातली मानसिकता सुद्धा बरं करण्याचं सामर्थ्य तुम्हा सगळ्यांच्या हातात आहे. आणि म्हणून हा प्रश्न विचारला की शहीद म्हणजे काय. शहीद म्हणजे फक्त अमर ज्योतीला लागलेली एखादी ज्योत, एखाद्या जवानाचं फक्त समोर आलेलं मरण, त्याचं तिरंग्यात गुंडाळून जाणं म्हणजे फक्त शहीद का हो. किती छोटी करतो आपण शहीद ही व्याख्या. आज आपण सगळ्यांनी अनुभवलंय. आज तुम्ही जवान म्हणून लढताना किंवा सीमेवरती सैनिक जवान म्हणून लढताना ज्या ज्या वेळेला आम्ही प्रत्येक नियम तोडलाय त्यावेळेला मानसिक दृष्ट्या आम्ही तुमचं कार्य शहीदच केलंय. असं नाहीये की फक्त सीमेवर किंवा तुमच्यापैकी कोणीही आज तिथे मरणाला सामोरं गेलं म्हणजे तुम्ही शहीद झालात असं नाही. प्रत्येक वेळी मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या प्रत्येक नियमाचं केलेलं उल्लंघन, समाजाची अतिशय अविचारीपणा, समाजाने दाखवलेला बेशिस्तपणा आणि अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ज्या ज्या वेळेला समोर येतात त्या त्या वेळेला सेवाव्रती म्हणून कार्य करणारा नागरिक असू दे, डॉक्टर असू दे, जवान असू दे, तो शहीदच होत असतो. आणि म्हणूनच ही व्यापक भूमिका घेऊन जेव्हा आपण बघतो ना त्यावेळेला वाटतं की काय हो 15 ऑगस्ट म्हणजे. एक प्रसंग समोर आला ना तेव्हा थक्क झाले. काही दिवसांपूर्वी कलाकार आपले सगळ्यांचे लाडके मोहन जोशी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलेला हा प्रसंग होता. तो प्रसंग असा होता की त्यांची सवय होती की प्रत्येक वेळेला आजही आहे किंबहुना की कुठल्याही कार्यक्रमाच्या दरम्यान ते पटकन सांगतात की जवानांसाठी आपण सगळे 2 मिनिटं उभे राहूया. ही सूचना दिल्यानंतर समोर बसलेल्या प्रेक्षागृहातली एक व्यक्ती म्हणाली, अय्या आता आज काय आहे ह्यांचं. सर्वसामान्य नागरिकांमधल्या मुठभरांचा दृष्टिकोन सोडल्यास मणभरांचा दृष्टिकोन जर असा येत असेल तर तुम्ही डॉक्टरांनी किंवा जवानांनी कशासाठी लढायचं. कुठल्या कारणास्तव आपण या सगळ्यांसाठी प्राणार्पण द्यायचं असा विचार येतो तेव्हा वाटतं की काय करतो आम्ही. आज तरुण म्हणून आमच्या प्रत्येकाला विचारलं की कोण आवडतं हिरो कोणता, आम्ही आमिर खान, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि दीपिका पदुकोण असली उत्तरं देतो हिरो हिरोईन्सची. आम्हाला ना आमचा सरसेनापती माहिती असतो ना आमचा जनरल आमच्या तरुणाईला माहिती असतो. आणि माहिती असतील तर मुठभरांना नाही मणभरांचा विचार करायचा आपल्याला आज. कारण ते मुठभर असतील तरी मणभरांसाठी लढतात आणि आपल्या मणभरातले फक्त मुठभरच त्यांची जाणीव ठेवतात. दुर्दैव इथे. आणि म्हणून याचा विचार जेव्हा होतो त्यावेळेला वाटतं की आम्ही काय करतो. त्यांनी जर हा विचार केला की अय्या आज काय, आज युद्ध नाही आम्ही नाही लढलो तर. आज तुम्हा सगळ्या डॉक्टरांनी विचार केला की आज आम्ही सगळे सेफ राहू म्हणून तुम्ही घरी बसलात तर आमचं काय. हा व्यापक दृष्टिकोन जेव्हा समोर येतो तेव्हा वाटतं की आम्ही समाज म्हणून काय करतोय.
आम्ही या जवानांप्रती काय आदर भावना व्यक्त करतोय. अहो त्यांनी ठरवलं ना की आज काय, तर म्हणतील की ठीक आहे 4 काय 4 घुसखोर घुसू देत. आज काश्मीर, उद्या पंजाब, परवा केरळ. फक्त युद्ध म्हणून ते लढत नाहीत हो. 24 तास रात्रंदिना युद्धाचा प्रसंग म्हणून लढत असतात. आणि म्हणून ज्या वेळेला ही ओळ समोर येते ना, त्यावेळेला ती जिवंत करावीशी वाटते, की एकदा तरी हातात बंदूक घेऊन पहा आणि मृत्यूच्या ओझ्याखाली अर्धी वाट चालून पहा. आज तुम्हा सगळ्यांना मी नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही सगळेच अनुभवताय. हे आम्हा सामान्यांसाठी ही उजळणी आहे. आणि तुमच्या वतीनं जे कदाचित इतर ऐकत असतील त्यांच्या सगळ्यांसाठीच. आणि म्हणून हा अनुभव येतो त्यावेळेला वाटतं, की काय करत असतो सैनिक? तो कधीतरी आपल्या आईला फोन करून सांगतो. तिथे म्हातारी आजी बसलेली असते. ती सांगते, की माझ्यासाठी येशील ना रे घरी?" माझा शेवटचा श्वास थांबायच्या आत ये, त्यावेळेला तो तिथे सांगत असतो, की "आजी मी नक्की घरी परत येणार." आजूबाजूला त्यावेळेला चाललेल्या फायरिंगचे आवाज, त्यांची काळी चिरत जातात, तेच त्याच्या बायकोचंही. तो तिला सांगत असतो, की "तू काळजी करू नकोस गं, मी उत्तम आहे, मी सेफ आहे." आणि अशा वेळेला आजूबाजूची असणारी परिस्थिती तिचं काळीजही चिरत जात असतेच. आणि सगळ्यात हृदय द्रवतं ज्यावेळेला तो एखाद्या त्याच्या लहान मुलाशी बोलत असतो आणि सांगतो, "मी तुला आणेन हां गोळी लिमलेटची, चॉकलेट आणेन." आणि हातात जेव्हा त्याच्या बंदुकीच्या गोळ्या असतात, त्यावेळेला त्याने काय करायचं? त्याच्या अंतरीच घुसत असते ती जाणीव प्रत्येक वेळी. पण ते सगळं तो बाजूला टाकतो आणि लढतो आणि आम्ही मात्र लिमलेटच्या गोळ्या चाकाव्यात अशा गप्पा चाटत बसतो. जवानांनी काय करावं, सेवाव्रतींनी काय करावं आणि डॉक्टरांनी काय करावं. आम्ही काय करावं याचा विचार आम्ही कधी करणार आहोत माहिती नाही. आणि म्हणून या निमित्तानं हे सगळं जागरण आहे आणि म्हणून मी पुन्हा सांगते, की तुमच्या वतीनं मला इतरां सगळ्यांपर्यंत हे पोहोचवायचंय. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे असं आपण म्हणू. मी खरं सांगू रसिक हो, ज्यावेळेला तिरंगा येतो ना समोर, त्यावेळेला मला वाटतं, की आम्ही नाही हो बघत त्याच्यातला झेंडा. आमच्यासाठी असतो तो लाकडी कांडीला लावलेला 3 रंगी कागद फक्त. आज 15 ऑगस्ट आणि 6 महिन्यानंतर 26 जानेवारी म्हणून आम्ही फक्त तो कागद घेतो आणि मिरवतो. त्या दिवशी झेंडा आमच्या डोक्यावर आणि दुसऱ्या दिवशी आमचा पाय त्याच्या डोक्यावर. किती झेंडे पडलेले दिसतात हो रस्त्यात. या सगळ्याचा विचार होतो तेव्हा वाटतं, की अहो आमच्यासाठी ती कागदाची गुंडाळी आहे. पण अख्ख्या तिरंग्यात गुंडाळून जाणारा जवान तिथे जातो ना, त्यावेळेला कळतं पहिल्यांदा तिरंगा म्हणजे काय? ते फक्त 3 रंग नाहीयेत हो. जन्म, जगणं आणि मृत्यू या तिहेरी भूमिकेतलं त्यांचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व अक्षरशः तोलून धरावं ना एखाद्या दांडीवरती, तसं आयुष्य तोलून धरतात ते त्यांच्या शौर्यावरती. लहरत राहतात, गाथा म्हणून. आम्ही छोट्या गोष्टीने थांबतो आणि त्या मोठ्या गोष्टीनेही कार्यरत राहतात, हाच फरक आहे. आणि म्हणूनच आम्ही फक्त जवानी दाखवतो आणि आयुष्यातले ते मात्र वेडे होऊन इतिहास घडवतात आणि आम्ही फक्त शहाणपणाने वाचतो. तो कृतीतही उतरवत नाही. या सगळ्याची जाणीव होते तेव्हा वाटतं मग काय करू शकतो आपण? किमान या सगळ्यांच्या गाथा आधी मुरवून तर घेऊया. अहो मिरवणाऱ्या संस्कृतीपेक्षा ना मुरवण्याची संस्कृती केव्हाही मोठीच असते. ह्याची जाणीव, याचं भान जेव्हा येतं ना, त्यावेळेला एक गोष्ट समोर येते. त्या गोष्टीपासूनच पुढच्या गाथा मला उलगडायच्यात. एका छोट्या जवानाची ही कथा. आपल्या वडिलांचा आदर्श म्हणून हे छोटं पोरगं एकदा सिग्नलवरती सगळ्यांना झेंडे द्यायला उभं होतं 15 ऑगस्टच्या दिवशी. प्रत्येकाला झेंडा द्यायला गेलं, की गाडी समोर थांबायची आणि कितीला दिला झेंडा असं म्हणून निघून जायची. अनेकांनी तर अव्हेरलं. न राहून एक गाडी थांबली, काच खाली झाली आणि त्याने टेचात विचारलं, "ए कितीला दिला झेंडा?" अहो तो छोटा युनिफॉर्म घातलेला 6-7 वर्षाचा मुलगा फक्त त्या काकांना झेंडा देत म्हणाला, "मी झेंडा विकायला नाही, द्यायला आलो होतो. जय हिंद." काय भावना आहे रसिक हो. आम्ही झेंडे विकत घेतो, याचं कारण अनेकदा आम्ही इमान विकतो आणि ते इमान राखतात. कारण आम्हाला इनाम महत्वाचं असतं आणि त्यांना इमान हाच फरक आहे.
हा फरक जेव्हा लक्षात येतो तेव्हा त्यांच्या वृत्तीची चुणूक दिसते आणि मग वाटतं कोण असतो हो सैनिक? सैनिक म्हणजे काय फक्त शौर्याच्या गाथा, सैनिक म्हणजे काय फक्त धैर्य, सैनिक म्हणजे युद्ध, सैनिक म्हणजे रक्षण. माझ्या मते सैनिक शिकवतो प्रेम, सैनिक शिकवतो निर्व्याज भूमिका, सैनिक शिकवतो बंधुभाव. त्या बंधुभावाच्या पलीकडे सैनिक शिकवतो भाव ठेवणं, सैनिक शिकवतो सद्भावना. या सगळ्याची जाणीव, शिस्त, आयुष्याचं नेमकं ध्येय काय या सगळ्याची जाणीव देतो सैनिक. सैनिक म्हणजे काय हो? कधी हा शब्द फोडून पाहिलाय? अहो ती 3 अक्षरं म्हणजे गुणांनी मंडित होत. सै म्हणजे सैद्धांतिक भूमिका. नी म्हणजे निष्ठा आणि त्याच्याबरोबर जोडलेली नीतिमत्ता. क म्हणजे कर्मव्रतीपण आणि कर्तव्याची जाणीव. या सगळ्याची त्रिसूत्री जुळून येते ना, त्यावेळेला जी भूमिका उभी राहते आणि अखंड लढत राहते सीमेवरती, त्या त्रिवेणीला म्हणतात सैनिक. हे सैनिक पण आपण आज समजून घ्यायचंय. ते मनात मुरवायचंय. 15 ऑगस्ट पुरतं नाही आयुष्यभर. आज एक दिवसापुरतं मिरवणारी माणसं नाही होत आपण कोणीच. आणि मी तर म्हणते आजारांनी सगळ्यांनाच जागेवर आणलंय. कारण प्रत्येकाच्या जाणीव करून दिली की काय करतायत सेवाव्रती आपल्यासाठी, तुम्हा सगळ्या डॉक्टरांपासून जवानांपर्यंत. या सगळ्याचा विचार करत असताना ना 14 वर्षाचा एक इतिहासातली भूमिका समोर आली आणि आपला इतिहास फार थोर आहे हो. जो जो शौर्य गाजवणार आहे त्या सगळ्यांच्या भूमिका सारख्याच आहेत, त्या बदललेल्या नाहीयेत. त्या इतिहासातल्या गोष्टीपासनं पुढच्या टप्प्यावर तुम्हा सगळ्यांना घेऊन जायचं, तर ती गोष्ट आहे पत्ता सिसोदिया नावाच्या 14 वर्षाच्या शूरवीर योद्ध्याची. अहो राजस्थानमध्ये त्याने सांगितलं की मी ही भूमी राखेन. त्यावेळेला हा 14 वर्षाचा तरुण घोड्यावर स्वार झाला आणि समोर येईल तर वाऱ्यासारखा कापत कापत पुढे जात होता. पण एक वेळ अशी आली की त्याला जबर मार बसला. तो जखमी झाला तरी लढतोय लढतोय लढतोय. एका वेळेनंतर त्याचे प्राण संपले आणि तो धाडकन घोड्यावरनं खाली पडला. आणि त्याच्यात अभिमानाची बाब ही होती की त्या पत्ताबरोबर त्याची बायको आणि आई सुद्धा रणावर लढत होती. ते पोरग खाली पडल्यानंतर आता हत्तीच्या पायदळीत उडवलं जाणार म्हटल्यावर ती माऊली उठली आणि झरकन वाघीण शिरावी तशी त्यात शिरली आणि सट 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 सगळ्यांना कापत कापत त्या मुलापर्यंत पोहोचली. त्या मुलाला उचललं आणि तशीच विजेसारखी लक्कन बाहेर आली. माझ्या मते प्रत्येक जवानाच्या आईची भूमिका हीच असते हो आणि आपल्या प्रत्येक आईची सुद्धा हीच असली पाहिजे. याच्यात भिन्नता नाही. याचं कारण एक उदाहरण फक्त सांगते त्या माऊलीची काय ताकद आहे हो. हेमा अझीज असं तिचं नाव. त्या हेमाताईनं तिच्या छोट्या मुलाला कितकं छान घडवलं होतं. हनीफ अझीज. कॅप्टन हनीफ अझीज हा घडायच्या आधी लहानपणापासून तिनं त्या मुलाला घडवलं होतं. अहो अवघा 7-8 वर्षाचा होता. त्याचे वडील त्याही वेळेला नव्हतेच. ते दगावले होते. कोणीतरी बक्षीस म्हणून त्याला एक युनिफॉर्म दिला. तो घेऊन घरी आला. म्हटल्यावर त्याच्या आईने सांगितलं, "बाळा, उगाच फुकट ते काही घ्यायचं नाही रे. कर्तृत्व गाजव आणि त्याच्या बक्षिसाची अपेक्षा करू नकोस. तुझं कार्य, तुझं कर्तृत्व बक्षीस झालं पाहिजे रे आणि ते इतरांना मिरवावंसं वाटलं पाहिजे." काय शिकवण आहे त्या माऊलीची. आपण काय करतो, फुकट ते पौष्टिक असं म्हणून जिथे मिळेल तिथे घेत जातो. जी सेवा मिळेल ती. आणि या माऊलीने शिक्षण दिले तसाच कॅप्टन शेवटपर्यंत वागलाय. त्याचं पोस्टिंग होतं सियाचीन जिथे कांचनगंगा ग्लेसियर्स आहेत त्याच्या आसपास. वय वर्ष फक्त 24-25. सियाचीनला जाणं तुम्हा सगळ्यांना कदाचित माहिती असेल, तुम्ही सगळे सैन्याशी जोडलेले असाल तर, की सियाचीनला तिथे श्वास घेणंही मुश्किल असतं. बरं तिथे काय आपले शारीरिक व्याधी उद्भवू शकतात हे मी तुम्हा डॉक्टरांना मी काय सांगणार.
पण या सगळ्यावर मात करून त्यांची अख्खी टीम पोहोचली, कारण त्यांना तिथे पोहोचणं गरजेचं होतं. जिथं सामान्य जाऊ शकत नव्हता तिथे हा असामान्य पोहोचला. कारण शत्रूचा नायनाट करणं गरजेचंच होतं आणि कुठपर्यंत गेले तर 20 मीटर अंतरावर शत्रू दिसत होता तिथपर्यंत हो. टप्प्यात त्यांना गोळी घालायचं ठरवल्यानंतर त्याने भरभर बंदुका चालवायला सुरुवात केली. समोरूनही तेवढाच अटॅक होत होता. प्रत्येक गोष्ट हनीफ सामोरा जातो त्या गोष्टीला आणि हनीफला गोळ्या लागत होत्या आणि तरीही हनीफ लढत होता. त्या कॅप्टनचं शौर्य इतकं कमालीच आहे की त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हनीफचे सगळेच्या सगळे जवान त्यावेळेला धारातीर्थी पडले. आणि बिकट परिस्थिती अशी होती की इतका बर्फ की सगळ्या तिथे बॉडीज गाडल्या गेल्या आणि त्यांना रिकव्हर करण्यासाठी जवळपास 1.5-2 महिने लागले. कॅप्टन सापडत नाही म्हटल्यावर त्याच्या आईला हेमाताईंना जाऊन सांगितलं कि हेमा दीदी, आपका लड़का नहीं मिल रहा है, उसे रिकवर करने के लिए शायद 1-1.5 महीना लगेगा. ही जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा त्याच दरम्यान 25व्या वर्षी शहीद झालेल्या या कॅप्टन अधिकाऱ्यासाठी पेट्रोल पंप भेट द्यायला म्हणून दुसरे अधिकारी गेले. तेव्हा हेमाताईंनी जशा युनिफॉर्मच्या वेळेला जी गोष्ट बजावली होती तेच ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्मच्या वेळेला पण केलं. त्यांनी पेट्रोल पंप घेतला नाही. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाचं नाव त्या कॅम्पला लागलं हेच माझ्यासाठी बक्षीस आहे, अजून काय करायचा पेट्रोल पंप. आणि त्याच्याही पेक्षा पुढची एक फार महत्वाची गोष्ट हेमाताई बोलल्या, अंगावर काटा येतो सांगताना सुद्धा. हेमाताई म्हणाल्या की माझ्या मुलाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्याला रिकव्हर करण्यासाठी इतर जवानांना जर तिथे जाऊन जीव गमवावा लागणार असेल तर माझ्या मुलाचं अंत्यदर्शन झालं नाही तरी चालेल, पण इतरांनी जीव धोक्यात घालू नका. काय ताकद आहे हो. मला सांगा, आधी आपल्याला आपल्या आजारी कोणी माणूस असेल, आता कोरोनाच्या वेळेला 4 लोकांना बघता येत नाही तर आम्ही रडारडी करतोय. तुम्हा सगळ्या डॉक्टरांना येऊन त्रास देतोय. काय करतोय आम्ही? अहो, लॉकडाऊन आहे, आमच्याच सुरक्षतेसाठी आम्हाला घरात बसायला सांगितलंय, आम्ही कटकटी करतोय त्याच्यासाठी. पण ही मंडळी अवर्णनीय आहेत ना. ह्या ओळी खऱ्या ठरतात ना. कशा साई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक आलं. सरणावरती आज आमुची पेट ताच प्रेते, उठतील या काळातील भावी क्रांतीचे नेते. लोह दंड तव पायामधले खळा खळा तुटणार आई. पण आम्ही मोडतोय का हो? अहो, वाईट वाटतं ही गोष्ट जेव्हा आम्ही वाचतो पुस्तकात. अधिकारी पेंढारकर म्हणाले होते की 19 वेळेला मी मरणातनं वाचलो, त्याच्यानंतर ठरवलं की या प्रत्येक तरुणाईला या सगळ्या आर्मीची ओळख करून द्यायची, म्हणून अनेक तरुणांपर्यंत जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं, आमचा पोरगा अमेरिकेत गेलेला आवडेल, जवान झालेला नाही. लांछन आहे हो भारत म्हणून. तो अधिकारी काय म्हणाला असेल, त्यांचं वाक्य काय, कीव आली पाहिजे आपल्याला. त्या अधिकाऱ्यांनीच सांगितलं की अहो, मला वाईट वाटलं नाही, पालकांची भूमिका बघून कीव आली. आमच्या पालकांच्या भूमिका ने मजसीने परत मातृभूमीला अशी नाहीयेत. ने मजसीने परत आंग्ल भूमीला. आम्हाला पैशाची किंमत असते हो, आयुष्याचा पैस नाहीच कळत, जो यांना कळतो. अहो, जन्म मृत्यू तुम्ही सगळे अनुभवत असता, आम्हाला त्याची किंमतही नाहीये कदाचित. ज्या वेळेला मी अंजलीताईंशी बोलले, त्यांचा मुलगा कर्नल निनाद कानगो, त्याच्या आईने इतकं कमालीचं उदाहरण सांगितलं. त्या असं म्हणाल्या की अगं, जेव्हा मुलगा सांगून जातो ना 4 दिवस मी फोन करणार नाही आई, लढाईला चाललोय, त्याच्यानंतर जर त्याचा फोन येण्याऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याचा फोन आला तर त्यावेळेला जो काळजाचा ठोका चुकतो तो अनुभव कसा सांगू तुला. आज त्या मायभूमीच्या रक्षणासाठी या सगळ्या माऊलींनी केलेलं बलिदान सुद्धा तेवढंच मोठं आहे हो. कारण भावनिक दृष्ट्या रोज तिळतिळ तुटत असतात ती मंडळी आणि आम्ही इथे मजा मारत असतो.
आम्ही माझात फिरत असतो आणि आयुष्य जमा करत असतात ते तिथे. माझ हा शब्द उलटा करा. त्यांची भूमिकाच तशी आहे, जमा करण्याची. स्वतःचं अस्तित्व, कर्तृत्व, आयुष्य सगळं. आणि याची जाणीव होते तेव्हा वाटतं, की आयुष्याचं नाटक करत असतो का हो आपण? आणि नाटकच म्हणत असू ना, तर नाटक करायचं असेल तर या घोड्यासारखं करावं. नाटक नावाच्या घोड्याची ही गोष्ट. कोण होता हा घोडा? का सांगते ही गोष्ट? कारण तसेच बलिदान पुढे देणारी अनेक मंडळी समोर आणायचे. त्या राजाचं वाक्यही महत्वाचं आहे. काय सांगितलं होतं? कोण होता हा नाटक? एका राजानं घोड्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. सौदागरानं 2 घोडी समोर आणून ठेवली. त्यातल्या एका घोड्याची परीक्षा घ्यायची म्हणून त्याच्या खुरांना खिळे ठोकले लोखंडी. राजा झटकन घोड्यावर स्वार झाला. टाच मारल्यानंतर त्या घोड्याला उभं राहता येईना कारण खिळे ठोकले होते. पुन्हा टाच मारल्यावर त्यातले सगळं बळ एकवटलं आणि तो भर 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 धावायला लागला. प्रत्येक त्याच्या टापांगणिक ते खिळे आत शिरत होते आणि रक्त बंबाळ करत होते त्याला. जोपर्यंत राजा दौडत होता तोपर्यंत तो घोडाही दौडत होता आणि एका मर्यादेनंतर राजा थांबला. तो घोड्यावरनं उतरला, त्याने शाब्बासकी दिली, म्हणाला, नाटक जिंकलास मित्रा. ती शाब्बासकी त्याने स्वीकारली आणि तो धाडकन कोसळला कायमचा. आणि त्यानंतर दुसऱ्या घोड्याला कुठल्याही परिस्थितीत परीक्षा घेतल्याशिवाय आपण स्वीकारू शकतो, कारण त्याचा वंशच तसा आहे. म्हणून या राजाला विचारलं गेलं, की तुम्ही अशी परीक्षा का घेतली? त्यावेळेला त्या राजाचं उत्तर असं होतं, की अरे आपल्या वंशाचं अस्सलपण दाखवायला कधी-कधी आपल्या प्राणांची बाजी लावावी लागते रे. कोण होता हा राजा? आणि त्यानंतर त्याचं आयुष्यभर साथीदार म्हणून असणारा या नाटकचा वंशज कोण? या राजाचं नाव होतं महाराणा प्रताप आणि त्याच्याबरोबर असणारा घोडा होता चेतक. त्याची भूमिका दाखवणारा होता नाटक. या चेतकचे वंशज आम्ही होऊ शकतो का नाही? अहो पाय कापला तरी घोडा लढत राहिला. त्याने आपल्या आपल्या राजाला नाही पडू दिलं. तेच झाशीच्या राणीच्या घोड्याच्या बाबतीत रणप्रीत. अहो 140 मैल म्हणजे जवळपास 180 ते 200 किलोमीटर चालला तो. जर ते करू शकत असतील, एक प्राणी करू शकत असेल, तर मनुष्य नावाचा बुद्धिमान प्राणी नाही का हो करू शकत? याचा विचार केल्यावर अनेकदा असं वाटतं, की खरोखरीच हे प्राणांची बाजी लावतात, आपली पात्रता आहे का हो? त्यांच्या आयुष्याचा शिशिर होतो अनेकदा, पण ते वसंत करतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा. आणि हीच जाणीव ठेवतात संपूर्ण सैन्याधिकारी, सगळे कुटुंबीय, सगळे शिपाई, सुभेदार सर्व. असा वसंत फुलवणाऱ्या आयुष्य नाटकाच्या पलीकडे जाऊन खरोखरच चेतकासारखी भूमिका बजावणाऱ्या या पुढच्या अधिकाऱ्याचं नावच आहे वसंत वेणुगोपाल. काय त्यांना संवेदना असतात कुणास ठाऊक. वसंतजींनी ते शहीद होण्याच्या आधी सगळ्यांना त्यांच्या घरच्यांना फोन केले होते. पत्र पाठवली होती. त्यांच्या पत्नीला बोलावून घेतलं होतं. त्यांच्याबरोबर छान दिवस काढले. शेवटच्या दिवशी श्रीनगरला आलेले असताना शेवटचा दिवस बोटीवरती काढायचा ठरवला होता. दोन्ही मुली झोपल्यानंतर अतिशय तरल वातावरणात वसंत वेणुगोपाल आणि त्यांच्या पत्नी सुभाषिनी या डेकवरती निवांत छान वेळ घालवत होत्या आणि याच दरम्यान फोन आला, की "वसंतजी तुम्हाला जॉइन व्हावं लागणार आहे." त्या अंधारात वसंतजी जे गेले, ते पुन्हा परत कधीही आले नाहीत. उरीला पोस्टिंग होतं त्यांचं आणि उरीला असणाऱ्या पोस्टिंगमध्ये किती भीषणपणा होता हो. गुहेत होते सगळे अतिरेकी. गुहेतनं त्यांना दिसत होतं बाहेर कोण आहे, पण यांना गुहेतलं काहीही दिसत नव्हतं. या माणसानं तरी लढायचं ठरवलं. एकीकडे लाईन ऑफ कंट्रोल आणि एकीकडे खोल दरी असं सैन्य तैनात झालं. अखंड गोळीबार चालू होता.
त्या माणसानं त्याही वेळेला लढवई ही वृत्ती सोडली नाही. त्यावेळेला काहीतरी चकमक घडली म्हणून त्यांच्या बरोबरचा रेडिओ ऑपरेटर फक्त उभा राहायचा अवकाश त्यांनी बरोबर नेम धरला आणि रेडिओ ऑपरेटर शहीद. आणि अधिकाऱ्याची जबाबदारी म्हणून त्यांनी स्वतःची सुरक्षित जागा सोडून त्याला वाचवायचं ठरवलं आणि पहिली गोळी वसंतजींना बसली. तरी सुद्धा हा माणूस लढत राहिला. एका अतिरेक्याला मारलं, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या. यांच्या आत फक्त गोळ्या शिरत होत्या आणि शेवटची गोळी मात्र लागली आणि त्याच्यानंतर हा माणूस स्वतःचा तोलही सावरू शकला नाही. धाडकन खाली कित्येक किलोमीटर आत दरीत कोसळले. आपण काय केलं असतं आपला एखाद्या घरचा, अहो साधं घरातलं कोणीतरी माणूस आपल्याला सोडून गेल्यानंतर आपण कितीतरी दिवस त्याचेच गुणगान गात बसतो आणि त्यानंतर रडत बसतो. वाईट वाटणं स्वाभाविक आहे रसिक हो. पण त्याचं रडगाणं तरी गाऊ नये ना किमान. काय केलं असेल सुभाषिनीजींनी? थक्क करणारी गोष्ट आहे हो. वसंत रत्न फाउंडेशनची स्थापना केली त्यांनी आणि त्या जशा एखाद्या शहीदाची वीर पत्नी आहेत, वीर नारी आहेत, तशा पद्धतीनं त्यांनी अनेक वीर नारींना घडवायचं ठरवलं. अशा अनेकींना मदत करायचं ठरवलं आणि आजही वसंतरत्न फाउंडेशन खूप मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतंय भारतात. खरी गोष्ट आहे ना हो. प्रत्येक वेळी जवानाचे वाक्य असतं की जवान कभी मरता नहीं, जवान लढता है. हो, त्यांचे कुटुंबीय पण तसेच आहेत. मी म्हणून म्हटलं होतं की सैनिक म्हणजे हे निर्व्याज प्रेम आहे, सैनिक म्हणजे बंधुत्व आहे. अहो, आपण आपली सुरक्षित जागा सोडली असती कोणासाठी? आज मी तुमच्याविषयी अजिबातच म्हणत नाही, कारण तुम्ही सगळेच डॉक्टर्स आमच्यासाठी खरंच स्वतःची सुरक्षित जागा सोडताय. तुमच्या सगळ्यांप्रती आदर आहेच, पण एक सर्वसामान्य म्हणून विचार करत असताना आम्ही नाही सोडत. आणि हा जेव्हा विचार समोर येतो त्यावेळेला वाटतं मग बंधुत्व म्हणजे काय हो? आम्ही फक्त प्रतिज्ञा करतो. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. मला कंसात वाक्य लिहावंसं वाटतं कधी-कधी आणि आम्हाला हवं तेव्हा. कारण आम्ही स्वार्थ बघतो आणि तो स्वार्थ शब्द पुढा त्या स्वचा सुद्धा ते अर्थ बघतात आणि म्हणून आयुष्य सार्थकी जातं हो त्यांचं. तुम्हा सगळ्यांचंच सेवाव्रतींचं. या सगळ्याचा विचार जेव्हा समोर येतो तेव्हा वाटतं आपण नेमकं बंधुत्व कसं जपतो? अहो आपला इतिहास शिकवतो ना आपल्याला. पहिल्या बाजीरावानं सुद्धा बाजीराव रेठेकर गेल्यानंतर त्यांच्या आईला सांगितलं होतं की काळजी करू नकोस मातोश्री, एक तुझा बाजी गेला असला तरी हा दुसरा बाजी जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय नुसतंच म्हणायचं. त्यांची तत्व, त्यांच्या निष्ठा, त्यांच्या भूमिका, त्यांचे गुण आम्ही कधी आचरणार? अहो त्यांनी रामजी पांगेरा ज्या वेळेला शहीद झाले, कान्होजी जेधेंचा वंशज नागोजी जेधे ज्या वेळेला शहीद झाला, धारातीर्थी पडला, त्याने हौतात्म्य पत्करलं, त्यांनी कुटुंबाला पूर्णतः पाठिंबा दिला. राणा प्रतापांच्या इकडे तर एका मेंढपाळानं 14 वर्षाच्या मेंढपाळाच्या मुलानं जीव दिला का? तर आपल्या प्रत्येकाला राजाचा नियम कळला पाहिजे म्हणून. म्हणून या राजानं त्या मेंढपाळाला न्याय व्यवस्थेत जागा दिली. ही भूमिका आम्ही समजून घेतली पाहिजे. हे आर्मी ही सगळी संस्था सर्वांसाठी करते. आम्ही सामान्य करतो का? त्याचा पुन्हा पुन्हा प्रश्न आज विचारण्याची गरज आहे. आम्ही मदत केली तरी त्याचे डांगोरे पिटतो. आणि या सगळ्या जाणीवेतनं मग बंधुत्व म्हणजे काय याची परिसीमा आपल्या समोर येते हो. किती किती सहज जाणवतं हे बंधुत्व त्यांच्या सगळ्यांमध्ये. कर्नल लेले यांच्या निमित्ताने घडलेली ही गोष्ट. नागालँड मध्ये त्यांचं पोस्टिंग होतं. पोस्टिंगच्या वेळेला धुवाधार पाऊस, प्रचंड जंगल, घनदाट सगळा अंधार. त्या काळची चकमक थोड्या वेळ थांबली होती आणि तिथे त्यांच्या लक्षात आलं की आपला एक सुभेदार आहे भक्त बहादर नावाचा, त्याच्या त्याच्या थोडी कुठेतरी दुगदुगी आहे. म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की तू पटकन पाठीवर बस. सुभेदार म्हणाला नाही सर, तुमच्या पाठीवर कसा बसू? 40 वर्षाचा तगडा भक्त बहादर
आणि 25-30 वर्षाचे हे तसे सडपातळ वाटावे असे काटक, असे कर्नल. अर्थात त्यावेळेची त्यांची पोस्ट कर्नलची नव्हती. मला जी पोस्ट माहिती ती मी तुमच्या समोर मांडते. त्यावेळेला भक्त बहादर म्हणाला की कसा येऊ. त्यावेळेला या अधिकाऱ्याने सांगितलं, हे बघ आता तू अधिकारी किंवा मी शिपाई असलं काही नाही, किंवा मी अधिकारी तू शिपाई या भेदभावात नसतो रे आपण. आता फक्त आपण दोघं जवान आहोत, आपण भारतीय आहोत आणि आपण एक आहोत. आता मला फक्त तुझा जीव वाचवायचा आहे, बाकी काहीही बोलू नकोस. अधिक आवाज झाला तर आपल्यालाही शत्रू ठार करेल. त्याने झटकन पाठीवर घेतलं आणि इतका चिखल होता, आवाज न करता दबक्या पावलांनी हळू 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 जीप पर्यंत आणून पोहोचवलं. भक्त बहादर तेव्हापासून म्हणायला लागले की माझा बाप कोणी असेल तर लेले सर माझे वडील आहेत. उन्होंने मुझे मुझे जिंदा रखा है. केवढी मोठी भावना असते हो त्यांची. ओ हेनरीची गोष्ट या दोन सैनिकांबाबतीतली. हेच बंधुत्व बघायला मिळतं. म्हणूनच ओ हेनरी आपल्या सर्वसामान्यांवर लिहित नाही, सैनिकांवरती अशी कथा लिहितो. आणि हे प्रत्यक्षात घडलेलं अनेकदा आम्ही अनेकांनी बघितले, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असेल. ती कथा अशी होती की त्या दोन्ही सैनिक जखमी झालेले असतात आणि इस्पितळात दाखल असतात. आणि दाखल असताना त्यातल्या एकाला थोडं लवकर बरं वाटायला लागतं, पण त्याचा दुसरा मित्र उठून उभाच राहत नाही. त्याच्या पायाला जखम झालेली असते, इजा झालेली असते. तो पुढे आयुष्यात उभा राहील की नाही याची शंका असते. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना तो दुसरा मित्र म्हणतो, नाही नाही मैं इसको खडा करूंगा कैसे भी. म्हणून हा रोज खिडकीत जायचा, रोज त्याला सांगायचा की तू उठ बघ किती छान दिसतंय बाहेरचं दृश्य, असं दिसतंय तसं दिसतंय वगैरे वगैरे, कल्पना सगळ्या. एक दिवस इतकं अप्रतिम वर्णन केलं की हा न राहून धडपडत उठला आणि खिडकीशी जाऊन उभं राहिला तर होते फक्त दगड गोटे विटा. असा चिडला, जवळपास मारायचा बाकी होता. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी चुकतोय. त्याने विचारलं की तू असं का केलंस. दुसऱ्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं, मित्रा तू तुझ्या पायावर उभा राहावास म्हणून. मग तू हे कुठल्या सगळ्या जोरावर सांगितलंस. तो म्हणाला, अरे काय सांगणार, मला दिसतच नाही. या युद्धात माझे डोळे गेलेत. मला कल्पनांनी जे दिसत होतं ते मी तुझ्या समोर मांडत होतो. माझा मित्र माझ्या पायावर उभा राहावा एवढीच माझी इच्छा होती. स्वतःचं दुःख विसरतात ही मंडळी इतरांसाठी. ही क्षमता जेव्हा असते ना तेव्हाच कळतं. म्हणून त्यांचे ट्रेनिंग जरी आपण लक्षात घेतलं ना तरी बंधुभावाची चुणूक नाही लक्षात येत, तर अख्खा वस्तुपाठ उभा राहतो. अहो जात पात धर्म पंथ हे नाटक आपल्या सगळ्यांसाठी आहे. मला अनेकदा वाटतं की सैनिकांचं काम आहे का हो, आपल्यासाठी पूर आला जवानांना बोलवा, दंगल झाली जवानांना बोलवा, आपल्यावर काही परिस्थिती ओढवली जवानांना बोलवा, आता करोनाला आम्ही ऐकत नाही म्हणून जवानांना बोलवा, हे काम आहे का हो त्यांचं. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की आम्ही काय करतोय भारतीय नागरिक म्हणून. तुकोबांचा अभंग आहे ना की आम्ही दंगलही घडवू शकतो आणि मंगलही आम्ही ठरवायचंय काय करायचंय. मांगल्यानं जायचंय का विचारांच्या दंगलीनं जायचंय. अहो घुसखोर आणि अतिरेकी फक्त सीमेवर नाहीये तो. आपल्यातले नकारात्मक विचार, नकारात्मक जाणीवा, आपल्यातले सगळे विचित्र विचार, वैगुण्य ही सगळी घुसखोरीच आहे. आणि हा सुद्धा आपल्यातला मानसिक दहशतवादच आहे, ज्याचा नायनाट करण्यासाठी सुद्धा जवानांना यावं लागतं. जेव्हा त्यांच्या युनिट मधली मंडळी सांगतात ना की आम्ही हा विचार करतो की एकाने जरी चूक केली ना तरी अख्ख्या युनिटला शिक्षा होते. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही चुकणार नाही जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही याचा विचार करतो. आणि आम्ही, अहो तुम्ही डॉक्टर्स पदोपदी समजावून सांगताय की अरे बाहेर पडू नका, तरी आम्ही पडतोच. या सगळ्याचा विचार होतो ना त्यावेळेला वाटतं की मग जवानांचे बंधुत्व ही एकजूट आम्ही कधी शिकणार हो. अहो आम्हाला साधे ट्रॅफिकचे नियम नाही पाळतायत, आयुष्याचे नियम काय पाळणार. काय फरक पडतो. ही कॅज्युअल जाणीव ज्या दिवशी संपेल ना त्या दिवशी जवान काय जगतो याची जाणीव होईल. याचं कारण आम्हाला धुंदी असते की आम्ही आज आहोत, उद्या आहोत, परवा आहोत.
अहो जवान जेव्हा भेटतो तेव्हा म्हणतो की अरे आज उद्या नसतं रे, फक्त आत्ता एवढा एकच क्षण असतो जे तुम्हीही जाणता. आणि या बंधुभावातनं मग एक उदाहरण समोर येतं की संयतपणाची परिसीमा आहेत सगळे जवान. हे संयम आणि बंधुत्व या दोन्हीचं दर्शन म्हणते मी. मी नेहमी हा शब्द वापरते की आम्ही प्रदर्शनात जगतो आणि अनुभवी माणसं दर्शनात जगतात. आणि म्हणून या मंडळींसमोर ही गोष्ट येते की आम्ही संधी साधूपणा करतो आणि ही मंडळी संधीतली सुद्धा साधू वृत्ती बघतात. तेव्हा अशी उदाहरणं समोर येतात. हे उदाहरण असं आहे की काश्मीर मधल्या एका पोस्ट वरती घडलेलं हे उदाहरण. अगदी टोकावरती त्यांच्या अधिकाऱ्यांची पोस्ट, त्यांच्याबरोबर सगळे शिपाई सुभेदार आणि खाली अजून एक पोस्ट. खालचा कडा कोसळला आणि त्याच्यात अनेक जवान शहीद झाले अशी गोष्ट वरपर्यंत पोहोचली. याची जाणीव होती की खालच्या सगळ्या गोष्टी रिकव्हर व्हायला किमान 25 ते 30 दिवस लागतील. खाली कडा जिथे कोसळला होता तिथपर्यंत वरची रेस्क्यू टीम सुद्धा खाली त्यांना येऊन मिळाली. सगळ्या बॉडीज रिकव्हर झाल्यावर त्यातला एक शिपाई आपल्या अधिकाऱ्याला जाऊन म्हणाला की सर मला 1 महिन्याची सुट्टी मिळेल का हो? तेव्हा अधिकाऱ्याने विचारलं का रे? तो म्हटला नाही याच्यातली एक डेड बॉडी घेऊन मला घरी जायचंय. मी विचारलं तू का नेणार आहेस? आपण दुसऱ्या जवानाची सोय करू. महिन्याभरानंतर पहिल्यांदा त्या शिपायाच्या डोळ्यात पाणी आल्याने तो म्हणाला सर जो जवान शहीद हुआ वो मेरा बेटा था. काय उत्तर देऊ रसिको आपण याच्यानंतर? अधिकाऱ्याने मिठी मारली आणि म्हणाले बताया क्यों नहीं? तो म्हणाला पता था. 1 महीना ये सब रिकवरी होने के लिए लगने वाला है, मैं मेरी ड्यूटी क्यों छोड़ू? मेरा बेटा जब हाथ में आएगा तभी मैं उसको घर ले जाऊंगा, तब तक मैं जवान हूं और लड़ता रहूंगा. निशब्द होतो ना आपण, म्हणू आपण बंधुभाव जपतो म्हणून. इतका पराकोटीचं बंधुत्व खरोखरच आपण जाणतो का हो? जर जाणलं असतं ना तर नसते अशा प्रकारची युद्ध केली छोट्या छोट्या गोष्टीवरून. नसते वैचारिक वाद झाले कुठल्या गोष्टीवरून. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मग वाटतं की या सगळ्यानंतर या सगळ्या जवानांकडून आपण घेण्यासारखं काय आहे? तर त्यांचा एक एक कण घेण्यासारखा आहे हो. तिथला शिपाई असो, सुभेदार असो अथवा अधिकारी असो, तो प्रत्येक गुणांनी मंडितच असतो आणि तिथे महिला किंवा पुरुष हा भेद नसतो. याचं कारण अजून एक महत्वाची गोष्ट याच्याशी जोडलेली आहे, कारण ते सगळे म्हणतात हम सिर्फ जवान है और भारतीय है. याच सगळ्या निमित्ताने आम्हाला पुढचं एक उदाहरण सांगायचंय, पण त्याआधी समोर आलेलं एक विचित्र उदाहरण सांगायचंय. हसू आलं जेव्हा ही गोष्ट समोर आली. सुप्रसिद्ध लेखिका आहेत भारतीताई सुदामे. त्यांच्याशी मी या निमित्ताने जेव्हा चर्चा करत होते, तेव्हा भारतीताईने एक प्रसंग सांगितला आणि असं वाटलं की काय सांगावं हो या समाजाला. शाळेत त्यांच्या नातवाला घेऊन त्या गेल्या होत्या आणि नातवाला घेऊन जात असताना त्याला शाळेत सोडलं आणि बरोबर बाहेर पडणार तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू झालं म्हणून भारतीताई उभ्या राहिल्या. त्या उभे राहिल्या म्हटल्यावर त्यांच्या आजूबाजूची 3-4 मंडळी झटकन उभी राहिली आणि समोरच एक घोळका गप्पा मारत होता. तो घोळका गप्पा मारत असताना त्यांना लक्षात आलं नाही एकदम शांतता का पसरली. लक्षात आलं राष्ट्रगीत सुरू आहे म्हटल्यावर त्या उभ्या राहिल्या आणि अचानक त्यातल्या एक काकू म्हणाल्या, "अरे हो की राष्ट्रगीत नाही का? लक्षातच नाही आलं." आणि हल्ली तर आमच्या राष्ट्रगीत लक्षात सुद्धा राहत नाही. मला प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्यांनी विचार करून सगळ्यांनी उत्तर द्या. तुम्ही मनातल्या मनात विचारून बघा, तुमच्या मुलांना विचारून बघा. आम्हाला किती जणांना संपूर्ण वंदे मातरम आठी कडवी माहिती आहेत आणि पाठ आहे. फिल्मी गाणी विचारा, पिक्चरच्या स्टोरी विचारा, आम्हाला सगळं माहिती आहे.
डॉलर किती मध्ये कन्वर्ट होतो, युरो किती मध्ये कन्वर्ट होतो आम्हाला माहितीये. वंदे मातरम नाही माहिती. 8ही कडव्यांचं संपूर्ण वंदे मातरम आपल्या किती जणांना माहितीये? संपूर्ण राष्ट्रगीत जनगण मन किती जणांना माहिती आहे? ते कोणी लिहिलंय याच्यात सुद्धा गडबड आहे. रवींद्रनाथ का बंकिमचंद्र विचारलं की गोंधळ. ही भूमिका एकीकडे. भारतीताई इतकं सुंदर वाक्य बोलल्या. त्या म्हणल्या अगं कधी कधी वाटतं ना की आम्ही सगळे सर्वसामान्य लिपस्टिकचे, ड्रेसचे, आमच्या सगळ्या टायचे रंग आम्हाला माहिती असतात. तिरंग्यातल्या रंगांची जाणीव असते का नाही शंका आहे. आणि मग अशा वेळी ह्याच देशात वावरणारी अशी स्त्री कुठे, ह्याच देशात वावरणारा असं म्हणणारा एक पुरुष कुठे, आणि बरोबर त्याच्या विरोधी वागणारी प्रीती पोद्दार सारखी एक नेव्हल कमांडर कुठे. प्रीतीताईशी ज्या वेळेला बोलले ना, तिची गोष्ट तर इतकी अवाक करणारी आहे. जेमतेम 6-7 वर्ष तिच्या संसाराला झाली होती हो. आणि अशा वेळेला तिच्या नवऱ्यानं फ्लाय केलं, तेही नेव्हल कमांडर, पण तिथे ते फ्लाय करायचे, पायलट होते. आणि तिचा 5 वर्षाचा मुलगा वरती टेरेसवर खेळत होता आणि त्यांच्या काही प्रॅक्टिस दरम्यान, कारवायांदरम्यान त्या 5 वर्षाच्या मुलासमोर त्याच्या वडिलांचं प्लेन क्रॅश झालं. त्या 5 वर्षाच्या मुलाला जबर मानसिक धक्का बसला, पण प्रीतीताई खचली नाही. तिने त्या मुलाला तर सावरलंच, पण ती म्हणाली की मी एका ऑफिसरची मुलगी आहे, तोही आर्मी पर्सनच, आणि एका ऑफिसरची पत्नी आहे, तोही आर्मी पर्सनच. मग मी का नाही लढू शकत? म्हणून ती स्वतः SSB बोर्डाची तिने परीक्षा दिली आणि गेली जवळपास 14-15 वर्ष तिने नेव्हीमध्ये सर्व्हिस केली कमांडर म्हणून. आता रिटायर्ड झाली. कुठनं ताकद येते सगळ्यात? अजून काही उदाहरणं सांगते. या सगळ्या पत्नींना आणि या सगळ्या वीर नारींना बघितलं ना की दंडवत घालावंसं वाटतं. एका पूर्वांचलातल्या शिपाई जेव्हा शहीद झाले, तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की त्यांची इच्छा होती ना मी शिकावं, म्हणून तिने शिक्षण पूर्ण केलं. गणितात BSc झाली. आणि त्यानंतर अनेकांनी आग्रह केला म्हणून अधिकारी पदाची परीक्षा दिली. अभिमानानं ती आज सांगते की शिपायाची मी बायको असून सुद्धा आज जेव्हा मी अधिकारी म्हणून रुजू झाले असेल, त्यावेळेला ते जिथे कुठे असतील त्यांनी तिथून मला सलाम करून, सल्यूट करून जय हिंद असं म्हटलं असेल. अहो आपण म्हणतो त्यांना शिपाई, सुभेदार, अधिकारी, त्यांच्यासाठी नसतं हो असं काही. ती फक्त हायरार्की आहे, ते नक्की मानतात, पण युद्धभूमीवर नाही. नियम पाळायचे तेव्हा, पण जवान म्हणून लढताना सगळे एक होऊन लढतात. तसेच शिपाई सदप्पा पाटील, त्यांची बायको अश्विनी पाटील. अहो तिनेही नाकारल्या सगळ्या मिळणाऱ्या लॅविश गोष्टी. गॅस एजन्सी, पेट्रोल पंप सगळं नको म्हणाल्या. अश्विनीताई म्हणाल्या अहो माझ्या नवऱ्याची इच्छा काय होती, शाळा काढायचे, मग मी त्यांच्यासाठी शाळा काढेन, कारण सैनिक सद्भाव शिकवतो ना. मला शाळा काढायची आणि त्यातल्या अनेकांना सैन्यासाठी प्रवृत्त करायचंय की तुम्ही सैनिक व्हा, जवान व्हा. काय कर्तृत्ववान स्त्रिया आहेत हो या सगळ्या. यांचा आदर्श आपल्या इतिहासात आहे की. अहो झाशीची राणी आहे, अहिल्याबाई आहेत, कितीतरी सेवाव्रती आहेत. पण असं एक उदाहरण सांगते, आम्हाला ओबा मा माहिती असेल, पण आपल्याकडली वीर नारी ओबा वा आम्हाला माहिती नाही. तुम्हा किती जणांना माहितीये ओबा वा? गोवळ किडनीचा किल्ला जिने लढवला, साधी गृहिणी आपण सगळे म्हणू की आम्ही काय करतो, आम्हाला ते काही एवढं येत नाही. काय केलं असेल तिने? तर ज्या वेळेला तिचा नवरा त्या गोवळकिंडीचं रक्षण करत होता, तर ही रोज त्याला शिदोरी घेऊन जायची डबा म्हणून, भाजी भाकरी. आणि ती भाजी भाकरी घेऊन जात असताना रोज ती त्या शिपायांना देऊन यायची. एक दिवस तिचा नवरा कुठल्या तरी दुसऱ्या कारवाईसाठी गेला असताना तिथे दिसला नाही म्हणून ती थांबून राहिली. तर त्या किल्ल्यात सरपटत आत जायला लागायचं. तर तिला काहीतरी वेगळी हालचाल लक्षात आली आणि तिच्या लक्षात आलं की शत्रू इथे आत शिरण्याचा प्रयत्न करतोय. या ओबावानं काय केलं असेल, तर तिथे जवळ जो काही सोटा होता मोठा, तो सोटा हातात घेतला, त्या तोंडाशी गुहेच्या उभी राहिली जिथे सरपटत जाता येत होतं. अशा पद्धतीने उभी राहिली की ती दिसणार नाही.
जो आत जाण्यासाठी एक माणूस प्रयत्न करत आहे त्याच्या डोक्यात सोटा हाणायची की तो तिथे नेस्तनाभूत. अशा अनेक प्रेतांचा खच पडला होता. जेव्हा शिपाई आला तेव्हा त्याला कळेना की आपली बायको नेमकी करते काय. अख्खा सोटा रक्तबंबाळ, सगळ्या चिळकांड्या तिच्यावर उडालेल्या आणि समोर प्रेतांचा खच. त्यावेळेला राजानं सन्मान केलाय तिचा, म्हणून तिला म्हटलं जातं वीर नारी ओभावा. आणि या नारीची क्षमता या सगळ्यांमध्ये, आणि म्हणून हे सगळे एकजुटीने लढतात. अहो कोणत्याही अधिकाऱ्याच्या पत्नीला विचारा, जर एखाद्या आपल्या शिपाई सुभेदारांच्या पत्नीला त्रास होत असेल तर या त्यांच्या घरी जातात आणि लढतात, पण त्यांना सोडवतात. स्वतः लाथा खातील पण तरी सुद्धा त्यांचं रक्षण करतील. आणि घडलेली गोष्ट सांगते मी, उगाच सांगत नाहीये. स्वतः ऍडव्होकेट आहेत मंजूताई थोडगे. आत्ता नुकते दगावलेत. लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे. त्यांच्या पत्नीने सांगितलेली ही गोष्ट होती. आणि त्यांची गोष्ट सांगायची तर आपण प्रत्येकानं विचारच करावा. कारण आम्ही ज्या वेळेला एवढीशी छोटी बारीक सुई जरी टोचली तरी आम्ही असे असतो, रडतो. तुम्हाला तर अनुभव असेल, इंजेक्शनला अनेक जण घाबरतात. या दोघांसमोर आलेली परिस्थिती तर भयावह होती. तरी ही मंडळी थांबणारी नाहीयेत. मी मगाचपर्यंत वेगवेगळ्या शत्रूंशी लढणाऱ्या गोष्टी सांगत होते. आता 2 गोष्टी अशा आहेत की इथे निसर्ग आणि समोर आलेली परिस्थितीच शत्रू झालेत. जवानांना फक्त अतिरेकी नावाच्या शत्रूशी सामना करावा लागत नाही. अशी कैक उदाहरणं देता येतील. सरकम नेव्हिगेशन म्हणजे विश्व परिक्रमा करणारा अभिलाष टोमी अधिकारी, नेव्हल अधिकारी. अभिलाष दादांनी तर सांगितलं, जेव्हा त्यांच्याशी बोलले या सगळ्या संदर्भाने, ते म्हणाले की एकटाच जेव्हा फिरत होतो ना, त्यावेळेला स्वतःच्या मर्यादा सुद्धा पार करायला शिकलो ग, फक्त देशाच्या मर्यादा नाही पार केल्या. त्यांचं दुसऱ्या सरकम नेव्हिगेशन पूर्ण होऊ शकलं नाही, याचं कारण त्यांची बोट त्या वादळात अडकली, पूर्ण बोट पलटी झाली. त्यांना स्पाइन इंजुरी झाली आणि तुम्ही सगळे जाणू शकता स्पाइन इंजुरी म्हणजे काय असते. जेव्हा त्यांनी संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की 1000 नॉटिकल माइल्स वरती एक शिप कुठली तरी उभी आहे, ती मदत करायला येणार आहे. याचा अर्थ साधारण 4 दिवस पोहोचायला. ते म्हणाले काही नाही, मी फक्त ठरवलं की मला झोपून राहणं भाग आहे, कळा वेदना सहन करायच्या. ते तर म्हणतात की वेदना सुद्धा आम्हाला सहन करायची क्षमता ट्रेनिंग शिकवत नाही, तर त्या वेदनांची मजा घ्यायला शिकवतं. म्हणून ज्या वेळेला बंदुकीची गोळी सुद्धा आत जाते ना, त्यावेळेला आम्ही जय हिंद म्हणतो आणि पुन्हा लढायला सुरुवात करतो. तशीच दुसरी परिस्थिती. एअरफोर्स मध्ये काम करणारे सर जोसेफ, त्यांच्या बाबतीत तर गोष्ट घडली होती. आता जे दीपक साठेंच्या बाबतीत घडलं ना, तेच की चाकं बाहेर आली नाहीत, म्हणून ज्या वेळेला विमान उतरवायचं ठरवलं त्यांना इंधन संपवून टाकावं लागलं. प्लेन क्रॅश झालं तरी चालेल, तुम्ही जीव वाचवा म्हणून MiG-21 सोडून दिलं. ते पॅराशूट मधनं उतरले, पण वाळवंट होतं राजस्थानचं. इतका प्रचंड वारा की त्यांचं अख्खं पॅराशूट धाड धाड कुठेतरी वेडवाकडं गेलं, कुठेतरी जाऊन पडले. वाचले, पण त्यानंतर इतक्या जखमा झाल्या होत्या की तो माणूस परत कधीही कॉकपिटवर बसू शकला नाही. पण म्हणून थांबले नाहीत, त्याच्यातनंही बाहेर आले आणि आज एक भारतातला उत्कृष्ट करिअर काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. ते म्हणतात तिथूनही मी आर्मी साठी काम करू शकतो. सुधीर चिंटले, ते सुद्धा असेच. त्यांच्या अंगात तर आज सुद्धा सगळे दोन्ही हाता पायात मणक्यात रॉड आहेत आणि त्याच्या बरोबरीने कितीतरी बारीक बारीक काडतुसांचे तुकडे आत आहेत. ते म्हणतात काही नाही, फिरत राहतात माझ्या शरीरभर आणि हा माणूस काम करत राहतो. अहो छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना अडचणी येत असतात आणि जीवावर येत असतात, पण ते पार करतात. स्कंदन वॉरियर म्हणून त्यांनी सांगितलेली गोष्ट, नेव्हल एव्हिगेटर आहेत ते. तर एक जहाज फक्त शोधायचं होतं आणि त्यांच्यावरती फक्त बंबार्डिंग करायचं होतं. ते शोधेपर्यंत इंधन संपत आलं. परत फिरले तर तिथेही वादळ.
रस्ताच दिसेना, जीपीएस सिस्टीम बंद पडली. मॅन्युअल चार्ट नुसार कसे तरी पोहोचले. आता इंधन संपलं होतं. ते म्हणाले खाली बेट दिसत नव्हतं. अक्षरशः हनुमान चालीसा म्हणत होतो. पण वाटलं की ठीक है, जय बजरंगबली, जो होगा वो होगा, अभी नीचे उतरना है. बचे तो लढेंगे और शहीद हुए तो भारत माता की जय, असं म्हणून खाली विमान उतरवलं. आणि तशीच या 2 गोष्टी सुद्धा. मला स्कंदन वॉरियरांचं एक वाक्य तुम्हाला सांगायचंय. मला तर त्यांचं नाव इतकं आवडलं ना, मी म्हटलं, "सर आपके नाम में ही वॉरियर है." पुढच्या 2 कथा सांगते आणि मग स्कंदनजींचं वाक्य सांगते. माझ्यासाठी आपण प्रत्येकाने हृदयावर कोरून ठेवावं आणि पुढच्या पिढीला शिकवावं असं वाक्य आहे. पण त्याआधी मगाशी सांगितलेले लेफ्टनंट कर्नल माफ करा, लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे आणि राजेश मेहता या दोघांच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. त्या अशा आहेत, की रवींद्र थोडगे सरांचं काय झालं होतं? तर आणि त्यांना ते इतके कमालीचे आहेत. त्यांच्या पत्नी सांगत होत्या, की ज्या वेळेला ते पुढच्या कारवाईसाठी जायचे, त्यावेळेला पत्नीला सांगून जायचे, की "काळजी करू नकोस, तुझ्यासाठी कराचीचा हलवा घेऊन येईन." काय ताकद असेल? त्यांना विचारलं, की "तुम्हाला कसं कळतं हो, की बंदुकीची गोळीचा आवाज किंवा ती आपल्या शरीरात घुसली?" ते म्हटले, "काही नाही, सोपं आहे. तिचा आवाज आला नाही, की ती आपल्या शरीरात घुसली असं समजायचं आणि पुढे काम करत राहायचं." अशी व्यक्ती असते ना, त्याच वेळेला एवढी लढवय्ये वृत्ती त्यांच्यात येते. त्यांचं पोस्टिंग एका ठिकाणी होतं. त्यावेळेला घडलेली गोष्ट, त्यावेळेला बर्फही नव्हता. एक एक पाहणी करण्यासाठी म्हणून एका पाहणीसाठी त्यांना तिथे जायचं होतं आणि प्रचंड मोठा उतार होता. त्यांच्या मागे चालणारा अधिकाऱ्याचा नेमका पाय सरकला, एका दगडावर तो आपटला आणि तो दगड आणि अधिकारी दोघांचाही धक्का रवींद्रजींना बसला आणि रवींद्रजी धाड, 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 धाड गडगडत खाली गेले आणि त्यांच्याबरोबर तो एवढा मोठा दगड मागून. तो दगड त्यांच्या छातीला 2-3 वेळा आदळला. त्यांना उठताही येत नव्हतं. कसे तरी अक्षरशः सरपटत म्हणतो तसे ते एका टप्प्यापर्यंत पोहोचले. तिकडल्या डॉक्टरला सांगितलं, "काहीतरी कर, मला आत्ता तात्पुरतं इंजेक्शन दे, मला माझं काम पूर्ण करायचंय." ते तसे जीवाच्या आकांतानं उठले. तिथे तर अख्खी दरी पार करायची होती. या माणसानं छातीवरती भार येऊ नये म्हणून पोटाच्या साहाय्यानं दरी पार केली. पाहणी पूर्ण केली आणि आले त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, "सर क्या कर रहे हो?" 11 बरगड्या त्यांच्या मोडल्या होत्या आणि फुफ्फुसाला आत धक्का लागला होता. त्या माण एवढं सगळं झाल्यावर माणूस किती दिवसात उभा राहील हो? आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न होता. या गोष्टी इतक्या सिव्हिअर झाल्या होत्या आणि हा माणूस 15 दिवसांनी बऱ्यापैकी ठणठणीत होऊन बरोबर महिन्याभराने युनिफॉर्म घालून ड्युटीवर. अहो, ज्या वेळेला या माणसाची मानसिक क्षमता किती असेल, की त्यांचा मुलगा त्यांच्याकडे राहायला आला होता. त्याच वेळेला त्यांच्या बरोबरचे अजून जे कर्नल होते त्यांची 2 मुलं आली होती. आणि याच दरम्यान ते सुट्टीवरनं घरी चाललेले असताना 2 बसपैकी एक बस उडवली गेली आणि यांना फक्त निरोप मिळाला, कोणत्यातरी एका कर्नलची 2 मुलं शहीद झालेत. या माणसाने फक्त सांगितलं, "आता घरी कळवू नका." त्याने स्वतःची ड्युटी आधी कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर हा माणूस बोलता झाला, की "आता आपण बघूया काय करायचंय." जेव्हा त्यांना कळलं, की आपला मुलगा सुरक्षित आहे, पण इतर कर्नलची 2 मुलं गेले, त्याही वेळेला ते विव्हळले आणि त्यांना मदतीला पुढे धावले. केवढं मानसिक धैर्य आहे. तेच राजेश मेहतांच्या बाबतीत. ह्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट होती राजेशजींच्या बाबतीत, तर तिथे तर निसर्गही आडवा आला होता. इथे धक्का लागण्याचं निमित्त झालं, तिथे त्यांची व्याधी बळावली. राजेश मेहता यांचं पोस्टिंग सियाचीनला होतं आणि अत्यंत वरती सियाचीनचे टोक. ते तर अजून मुश्किल. पोस्टिंगला गेल्यानंतर आणि ते तर पॅरा कमांडोज पैकी ते तर म्हणायचे मुश्किल वक्त कमांडो सक्त लाल टोपी आणि खांद्यावर लिहिलेलं असायचं बलिदान. आणि त्यापैकी हे एक बेस्ट कॅडेट. आणि अशा माणसासमोर काय गोष्ट आली, की त्यांचं पोट दुखायला लागलं
आणि पोट दुखायला लागल्यावर व्याधी इतकी बळावली की अपेंडिक्स पुरतं ते थांबलं नाही, त्यांना पेनकिलर देऊन फायदा झाला नाही, त्याच्या फुफ्फुसात पाणी झालं, डोक्यात पाणी झालं, किडनी फेल झाल्या, हात पाय अक्षरशः काळे निळे पडले, आणि तुम्ही डॉक्टर म्हणून जाणता की बर्फ असेल तर तुम्हाला मेटल त्यांना लावता येत नाही. पण इलाजच नव्हता, कारण इतके वादळी वारे होते सियाचीनला त्यावेळेला की त्यांना खाली आणणंच चॉपरने शक्य नव्हतं, कारण चॉपर वर जाऊच शकत नव्हतं. हा माणूस दिवसागणिक खंगत होता. प्रत्येक जण आपला अधिकारी कणाकणानं मरताना बघत होता, आणि प्रत्येक जण आपले अक्षरशः तो म्हणतात तसे होप सोडून देत होता. आणि तरीही राजेश मेहता म्हणत होते, आप टेंशन मत लो, मैं जिंदा रहूंगा, वापस आऊंगा और मेरी ड्यूटी कंप्लीट करूंगा. त्या माणसाला खाली आणलं ज्या वेळेला, त्यावेळेला ट्रिपल इम्प्युटी करावी लागली हो या माणसाला. ट्रिपल इम्प्युटेड आहेत ते. कारण कुठून सुरुवात करायची डॉक्टरांना समजेना, इतक्या गोष्टी सगळ्या बळावल्या होत्या. शेवटी त्यांचा एक पूर्ण पाय, एक अर्धा पाय, एक अर्धा हात कापून टाकावा लागला. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा हा माणूस हसत हसत म्हणाला, ओ थँक गॉड आय एम अलाइव्ह. मी माझी ड्युटी करू शकतो. त्या माणसाने जयपूर फूट बसवला आणि त्याही अवस्थेत म्हणाले की मैं बॉर्डर पे नहीं जा पाऊंगा पर मैं यूनिफॉर्म पहनूंगा. तो माणूस आजही आर्मीत ड्युटी करतोय. आणि त्यांना विचारलं ना, आपकी आखरी ख्वाहिश क्या है, तर ते म्हणतात एक ही आखरी ख्वाहिश है कि अगले जन्म में भी भारत माँ के गोद में ही जन्म लेना है और मेरी सियाचिन की ड्युटी कंप्लीट करनी है. आपल्या शेवटची इच्छा काय असतात हो? ह्या माणसांसमोर कोणत्याही अडचणी होते पार करतातच. ही क्षमता असते म्हणूनच ते धन्य आहेत. आणि म्हणूनच ही ओळ त्यांच्या बाबतीत खरी ठरते की त्यांची आमुची मने शरीरे माती एकच असते ना. कर्मवीर ते कर्म शून्य का आपण ऐसे असतो ना. माती एकची तरी वेगळ्या मूर्ती का हो बनतात. कर्मवीर ते सांगा कुठल्या मातीमधून घडतात. एकाच मातीत जन्मतो आणि एकाच मातीत मरतो ना, मग हे कुठल्या मातीची माणसं आहेत हो? ही यासाठी घडू शकतात, यासाठी या सगळ्या गोष्टी सहन करू शकतात. जे मी मगाशी म्हटलं, स्कंदन सरांनी वाक्य सांगितलं, ते म्हणाले की हमें आर्मी क्या सिखाती है तो फेल्युअर एक्सेप्ट कैसे करे ये पहले सिखाती है. तरी इतकं सुंदर वाक्य सांगितलं. म्हणे अख्ख्या तरुण पिढीला पहिले काही शिकवलं पाहिजे ना सगळ्या पालकांनी, तर अपयश कसं पचवायचं, अपयशाला सामोरं कसं जायचं, त्यातनं बाहेर कसं पडायचं, या प्रत्येकाची जाणीव झाली की यश सहज स्वीकारता येतो. मग आम्ही हुरळून नाही जात आणि आमच्या डोक्यात हवाही नाही जात. आणि म्हणून ते होरपळतही नाहीत आणि हुरळतही नाहीत. आपल्याकडल्या प्रत्येक संताने क्षात्र धर्माची ताकद सांगितली. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ही भूमिकाच आहे त्यांची. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ही जिद्द आहे त्यांच्याकडे. आणि हा संपूर्ण आणि धर्म म्हणजे पुन्हा आपल्या चौकटबद्ध धर्मांच्या बाबतीत मी बोलत नाहीये. आज तरी इतका संकुचित विचार करू नको या कृपा करून. धर्म म्हणजे धारणा. त्यांच्या धारणा समजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून ते त्या समजून घेत आहेत. ही भूमिका आहे म्हणून लढतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही यशाची झिंग अनुभवत बसण्यापेक्षा अपयशाची प्रत्येक पायरी समजून घेतली ना, तर यश म्हणजे काय आम्हाला कळतं. आणि आम्ही यशापयशात जाण्यापेक्षा आनंदाची वृत्ती बघणं गरजेचं आहे हो. आणि आनंद तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आम्ही एकमेव गोष्ट स्वीकारतो. आमची एक्सपेक्टेशन्स खूप असतात पण आम्हाला एक्सेप्ट करता येत नाही. याचं कारण आम्ही कृतीही करत नाही आणि त्याला स्वीकृतीची जोड नसते. ज्या दिवशी आलेली परिस्थिती आम्ही स्वीकारायला शिकू, एक्सेप्ट करायला शिकू, त्या दिवशी आपल्या प्रत्येक भारतीयातला जवान सिद्ध झालेला असेल. प्रसिद्धीपेक्षा सिद्धीची जोड मिळाली ना कीच माणसं मोठी होतात हो. आणि आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं शेवटच्या 2 गोष्टी सांगते आणि थांबते, कारण सांगण्यासारखं एवढं आहे ना. पण तुमच्या सगळे डॉक्टर्सच्या निमित्तानं मला आज गोष्ट सांगायची आहे. डॉक्टर सोमनाथ बसू.
जे डॉक्टर्स आर्मी बरोबर काम करतात ना, त्यांनाही तेवढाच मानाचा सलाम आहे. अहो, त्यांच्या बाबतीत तर सांगितलं जातं, की सोमनाथ बसू स्वतः इंज्युअर्ड झाले होते. पण त्यांनी एकेका दिवशी 15-15 ऑपरेशन्स केलेली आहेत आणि आजूबाजूला कुठलीही एसी रूम नाही. फील्ड अँब्युलन्स आहेत. तिथे त्या ठोकलेल्या तंबूत आजूबाजूला फायरिंगचा आवाज आहे. टाकलेला तंबू केव्हा उडवला जाईल माहित नाही. आणि हा माणूस शांतपणे ऑपरेशन करू शकतो ना, तेव्हाच सेवा मेडल मिळतं हो. आज आपल्यातल्या मला खूप अभिमान वाटतो, की आपल्या पुण्यातलीच असीम फाउंडेशन आहे, लक्ष्य फाउंडेशन आहे. काय जबरदस्त काम करतायत ही मंडळी. जे डॉक्टर्स आज इथे बसून सुद्धा जवानांना मदत करतायत, त्यांना तर तेवढाच सलाम आहे. बारामुल्ला असेल, बांदेपूर असेल, सांबा असेल, या खेड्यामध्ये असीम फाउंडेशनने छोटी-छोटी सेंटर्स उभी केलेत आणि आज इथे बसून अनेक डॉक्टर्स मदत करतात. माझी मनापासून विनंती आहे, आपल्यातले अनेक डॉक्टर जोडलेले असतीलच, पण नसतील तर तेही जोडले जाऊयात. आमच्या बोलण्यातनं सैनिकांच्या गाथा येऊ शकतात, तर आमच्या कृतीतनं आणि उक्तीतनं गाथा येऊ देत आणि आपल्याही. असीम फाउंडेशन खूप मोठं काम करतेय. आपल्या मनांच्या सीमा सोडून थोडी असीम वृत्ती आपणही अंगी बाणवूया. आज सांबासारख्या खेड्यात त्या शिपायांना काही त्रास होत असेल तर सेकंड ओपिनियनसाठी आपल्याच सगळ्यांची मदत घेतली जाते. डॉक्टर मिलिंद मोडक, डॉक्टर कालिंदी मोडक, मुंबईशी जोडल्या गेलेले डॉक्टर मगोत्रा, ही सगळी माणसं जोडलेली आहेत त्या सगळ्यांबरोबर. या सगळ्याचा विचार करून आपल्याकडला प्रत्येक सेवावर्ती, मग तो डॉक्टर असू दे, तो कुठल्या फील्डमध्ये काम करणारा आयटीतला माणूस असू दे, नाहीतर आम्ही सर्वसामान्य माणसं असू दे, या प्रत्येकाने ज्या वेळेला स्वतःतला सैनिक जागृत करायचा ठरवू ना, त्याच दिवशी आम्ही मनाचे उंबरठे सुद्धा ओलांडून पलीकडे गेलेले असू. मग त्यांची जाणीव ठेवा असा आग्रह करावा लागणार नाही, अशी प्रार्थना करावी लागणार नाही. आर्यपुत्र दे चुके परीक्षा, अब तो मेरी बारी है, याची जाणीव ठेवायची आहे. मैथिली शरण गुप्त म्हणतात तशी. आणि याची जाणीव जेव्हा ठेवू ना, तेव्हा सद्भावना म्हणजे काय हे कळेल. कारण मी म्हटलं तसं, की सगळ्यात महत्वाचा सैन्याचा उपक्रम आता सद्भावना नावाचा चालू आहे, ज्याची आपल्याला सुतराम कल्पना आहे की नाही मला माहित नाही. आणि असेल तर त्याचा प्रचंड आनंद आहे. कारण बाजारू वृत्ती ठेवून सगळी माणसं बेजारच होणार आहेत. त्यापेक्षा सद्भावना ठेवली तर भाव करायच्या आधी भाव ठेवायची वृत्ती कळेल. मी म्हणून म्हटलं, की पैशाची खैरात नको आणि पैशाच्या सगळ्या नाण्यांच्या खोऱ्यात वाढणारी मंडळी नाही, दऱ्याखोऱ्यातली झिंग असणारी वीर मंडळी आहे ती. आणि म्हणून हे शेवटचं उदाहरण द्यायचंय. जी डिग्निटी म्हणजे काय? कर्नल वाली यांनी सांगितलेली ही गोष्ट, त्यानंतर लेफ्टनंट जनरल झाले ते. पण वाली यांनी काय केलं? वाली यांच्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट सांगते फक्त. आणि ही गोष्ट तर केव्हाची 64 सालातली आहे. नागालँडमध्ये वालिया सर जेव्हा त्यांचं पोस्टिंग झालं होतं, त्यावेळेला गेल्यानंतर भीती होती. कारण त्या सगळ्यांना असं वाटत होतं, की आम्ही भारतातले नाहीच. आणि वालिया सरांना जिथे पोहोचायचं होतं, तिथे पोहोचण्यासाठी 2 मार्ग होते. एक तर नदी पार करून जायची, तर तिथे पूल बांधायला हवा. नाहीतर अख्खा डोंगराला वळसा घालून मग जायचं. त्याच्यासाठी जवळपास 10 दिवस लागणार होते. त्यांनी विचार केला, या 10 दिवसात पूल बांधून आपल्या प्रत्येकाचं मन जोडण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी प्रत्येक नागातल्या तिकडल्या घराघरांमध्ये ते गेले हो. प्रत्येकाशी बोलले, प्रत्येकाला सांगितलं, की आपण सगळे भारतीय आहोत. आपण सगळे जोडलेले आहोत. आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्यांच्यासाठी त्या काळी ₹1 सुद्धा खूप मोलाचा होता हो. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 अशी काम केलेली मंडळी नव्हती. 6 गावातून 150 मंडळी जमा केली त्यांनी. आणि त्या सगळ्यांच्या मदतीने पूल बांधला. किती मोठा? तर 18 मीटर लांब, 22 मीटर रुंद आणि 12 फूट उंच. ज्याच्यावरनं वाहनं जाऊ शकतील सैन्याची. या सगळा पूल बांधून फक्त थांबले नाहीत, तर तो पूल बांधत असताना त्यातले खबरे कोण होऊ शकतात, यातले अनेक जण आर्मीत कसे दाखल होऊ शकतात, हा प्रत्येक गावागावातल्याशी आपला संबंध कसा जोडला जाऊ शकतो आणि अंतिमतः गाव भारताशी कसं जोडलं जाऊ शकतं, याची जाणीव वालिया ठेवून होते.
वालिया सरांनी या सगळ्या एकजुटीतून ही प्रत्येक जाणीव आपल्या आत मुरवून ठेवली आणि इतरांनाही ते करायला कळत नकळत भाग पाडलं. अहो, इतका गोड माणूस होता की त्या सगळ्यांबरोबर नृत्यातही सहभागी व्हायचे. का? तर ते म्हणायचे त्यांची संस्कृती जाणून घेत आपले संस्कार त्यांच्या आत रुजवायचे असतात. आणि म्हणून वालिया हा माणूस मोठा ठरतो. लॉ ऑफ डिग्निटी म्हणजे काय हे ते जाणतात. ते म्हणतात आम्ही फक्त पूल बांधला नाही, आम्ही फक्त 4 तासाचं अंतर कापलं नाही, तर या गावातल्या प्रत्येकाच्या मनामनांशी पूल जोडला. अहो, रामसेतू म्हणजे दुसरं काय आहे? आपल्या प्रत्येकातला आयुष्यातला जिवंतपणाचा राम इतरांशी जोडला गेला सद्भावनेनं की झाला सेतू. आणि हाच मनामनातला सेतू त्यांनी बांधला. आणि किती इथं 74 साली जेव्हा पुन्हा गेले तेव्हा अख्खं गाव त्यांच्या बरोबर लोटलं होतं. कितीतरी अधिकारी सैन्यात दाखल झाले होते आणि ते अख्खं गाव भारताशी जोडलं गेलं होतं. अहो, जन्म आणि मृत्यू या 2 पुलांच्या मधलं जीवन अशाच पद्धतीने आपण जोडलं तर आपण खऱ्या अर्थी आपलं आयुष्य सार्थकी नाही का हो ठरवणार. याची जाणीव आम्ही ठेवू ना, त्यावेळेला ही प्रत्येक गोष्ट आमच्या आतपर्यंत पोहोचेल. आज फक्त एका दिवसापुरतं आपण हे भाषण नको ऐकूया. फक्त शूरामी वंदिले नको म्हणूया. त्यांना वंदन करत असताना, आपण नतमस्तक होत असताना प्रत्येक क्षणी त्यांची भावना सुद्धा समजून घेऊया, जाणून घेऊया. आपला आतला जवान सिद्ध करूया आणि त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचूया. आयुष्यातला समा बांधता बांधता समाज बांधायला शिकूया. आज मी असं म्हणेन की तुमच्या प्रत्येकाच्या निमित्तानं यापुढे विचारांचंही इंजेक्शन दिलं जाऊ दे की ते आत रक्तापर्यंत मुरेल. हा सुद्धा एक डोसच आहे असं समजूया. ते सलाईनच आहे. तुमच्या सगळ्या मधल्या आमच्या आणि तुमच्या मधला हा सगळा दुवाच आहे. आणि हा जागृत ठेवायचा आहे. तेव्हा स्वतःच्या जगण्याचं स्वतंत्र कळायच्या आधी स्वतंत्र म्हणजे काय हे कळेल आणि स्वातंत्र्याची जाणीव होईल. ही जाणीव ज्या दिवशी ठेवू त्या दिवशी फक्त वरचा भगवा हा रंग राहणार नाही, तर तो विवेक, वैराग्य आणि विजय याचं संपूर्ण हौतात्म्याची जाणीव देईल, बलिदानाची जाणीव देईल. तशीच त्या आपल्या अंतरीच्या अस्तित्वाची जाणीव देईल. शक्ती युक्ती बरोबर पांढरा रंग शांतीची जाणीव देईल. आणि हिरवा रंग सृजनत्वाबरोबर सुजनत्वाची जाणीव देईल. आणि त्यासाठी आपण प्रत्येकानं 24 काट्यांसारखं 24 तास अविरत कार्यरत असलं पाहिजे. तेव्हाच आयुष्याची अशोक वृत्ती म्हणजे आनंदी वृत्ती चक्राकार होऊन आपल्या अंतरी लहरत राहील. तेव्हा खरा 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 कळतो तिरंगा, तो जागृत होईल. नुसते झेंडे फडकवून काहीही होणार नाही. अंतरीचा झेंडा ज्या दिवशी फडकेल त्या दिवशी खरं झेंडावंदन. आणि तो कधीही उतरवू नकोया. कारण ही माणसं मरत नसतात हो. या माणसांना स्मरण करण्याचं फक्त सामर्थ्य देण्याच्या आधी त्यांचंही अमरत्व सहन करूया, समजून घेऊया. आणि एक लक्षात घेऊया, 74वा स्वातंत्र्य दिन 75व्या वर्षात त्याचा अर्थ अमृत महोत्सवात पदार्पण करतोय. विचारांचं मंथन करत असताना जर विष समोर आलं तर महादेवाची ताकद ठेवून पचवूया आणि अमृताच्या संचित लुटत जाऊया. त्या दिवशी याचं अमरत्व अमृतपणाने साध्य आणि सिद्ध होईल. त्या दिवशी अमृत महोत्सवी वर्ष हे खऱ्या अर्थाने आपण साजरं करू शकू. त्यांच्या अस्तित्वाचा आणि मरणाचा सुद्धा खऱ्या अर्थी ते सोहळा करतायत तसा आपणही अनुभवू शकू. पण हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे तेव्हाच शक्य. अधिक काय बोलू रसिक हो. त्या सगळ्याचा समारोप आज करत असताना मनापासून हीच भावना दाटून आलीये की घनघोर तिमिर सताना ते ज्योत होऊनी जळले, झेलून वीज प्राणांची ते जुलुमावर कोसळले. घरदार सोडिले त्यांनी, तोडिले पाश मायेचे, घेतले निखारे हाती, उधळून छत्र छायेचे. त्या नामवीरांसाठी हा दिवा लाविते आहे, त्या स्मृतींवरी शूरांच्या ही फुले ठेविते आहे. हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना वदले,
हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना बदले. हा आहे देश महान आणि विजता विजता हसले. हा आहे देश महान आणि विजता विजता हसले. हा उत्सव स्वातंत्र्याचा, हा बलिदानाचा आहे. हा विजय सोहळा सारा त्या समर्पणाचा आहे. आजच्या यशाला त्यांची मी शपथ घालिते आहे. या स्मृतींवरी शूरांच्या ही फुले ठेविते आहे. त्या नामवीरांसाठी हा दिवा लाविते आहे. जसे का मी फक्त वात उजळवण्याचा प्रयत्न केलाय, ती अभंग ठेवायचं काम आपल्यातल्या तैलबुद्धीला करावं लागणार आहे. ते अखंड तेल तैलबुद्धी अंतरी ती ज्योत जळण्यासाठी तेवत राहू दे. आपल्यातल्या सेवावरती पण अखंड उजळत राहू दे. आपल्यातली सैनिक वृत्ती जनमानसापर्यंत पोहोचू दे. आणि हा प्रत्येक जवान आपल्या मनात असा अभंग दिव्यासारखा चिरंजीव राहू दे. मनापासून प्रार्थना आज करूया की दक्षिणेला नको हो, त्यांची वाट पूर्वेकडे असू दे. म्हणजे या सगळ्या जवान रूपी धन्यांना उदंड आयुष्य लाभेल. ते लाभण्यासाठी आज प्रार्थना करूया. आज या मंगल प्रभाती, आज तिने सांजेला, आजच्या दिवशी नाही हो, रोज प्रार्थना करू दे. आपला रोजचा घास त्यांच्यासाठी अडू दे. आणि रंजनात रमण्यापेक्षा रक्षणाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता असू दे. त्या दिवशी त्यांचं प्राण अर्पण करत असताना त्यांना वाटेल की आम्ही कोणासाठी तरी लढतोय, ते बरं आहे. आणि म्हणून दुआ होऊया, दुआ देऊया आणि दिवा तेवत ठेवूया. हे ज्या दिवशी शक्य होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थी ही गोष्ट सिद्ध होईल की पराभूत हे जगणे शूरा आव्हान देऊनी जाई. विनंती राहील अमरकथा लिहिण्या इतिहासा, द्या सोन्याची शाई. ही सोन्याची शाई अभंग मिळत राहो अशी प्रार्थना करते आणि विरमते. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आज या सगळ्या हौतात्म्य पत्करलेल्या, धारातीर्थी पडलेल्या, आतापर्यंत स्वातंत्र्य मिळावेपर्यंत जे जे क्रांतिकारक लढले, ते सगळे क्रांतिकारक, सगळे शांतीदूत, 47 नंतर लढलेले सगळे जवान, आज लढत असलेले जवान, तुम्ही सगळे डॉक्टर, सर्व सेवावरती, या सगळ्यांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांप्रती आदर व्यक्त करते, दंडवत किंवा आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं ऋण व्यक्त करते. आणि आपलं काम अखंड तेजाळत राहो अशीच त्या शारदे चरणी प्रार्थना करून हे सगळे शब्दस्वर तुम्हा सगळ्या सेवावर्तींच्या चरणी अर्पण करते. आणि अर्पण करत असताना विनम्र भावना हीच सगळ्यांच्या मनात राहू दे की निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. हे कल्याण भंग होत राहो अशीच मनापासून प्रार्थना करून विरमते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद. तर मॅडम, प्रश्न आम्हाला तर काय म्हणजे जसं निरुत्तर करतात ना भाषणांचा, तसं तुम्ही आमच्या मनात कुठला प्रश्नच ठेवला नाही विचारायला. इतकं तुम्ही छान बोललात की निरुत्तर आणि निष्प्रश्न असे आम्ही झालोय. पण आम्ही तुम्हाला अशी ग्वाही देतो आमच्या सगळ्यांच्या तर्फे, निशब्द. माझं जरा मराठी कच्चं आहे, तर आमच्या ठोंबरे मॅडमने मला सांगितलं की निष्प्रश्नाच्या निशब्द झालं म्हणायचं. मॅडम, खूप छान. 1 तास आणि 15 मिनिटं तुम्ही आम्हाला सगळ्यांना अगदी घेऊन ठेवलं होतं. आणि मला अगदी खूप बरं वाटलं की तुमचं भाषण मी या विषयी अरेंज केलं, आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि आमच्या सगळ्यांच्या मनात स्वातंत्र्य, स्वतंत्र याच्याबद्दल सगळं पूर्णपणे आता आम्हाला क्लिअर झालंय. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो आमच्या सगळ्यांच्या तर्फे की तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही दिवा होऊ, दिवा तेवत ठेवू. आणखीन खूपच छान आपलं हे झालेलं आहे. आणि मी तुमचे अगदी मनपूर्वक आमच्या सगळ्या इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे आपले अत्यंत मनापासून आभार मानतो. थँक्यू. माझ्याही वतीनं तुमच्या सगळ्यांप्रती मनापासून आभार. कारण हा विषय निवडणं ही खूप मोठी गोष्ट होती. सेवा करणारे आहात म्हणूनच सेवा जाणणाऱ्यांविषयी आदर ठेवताय. तर तुम्ही मला आमंत्रित केलं आणि मला ही बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप मनापासून ऋण व्यक्त करते. थँक्यू मॅडम. असंच परत आपली कधीतरी संधी आपल्याला मिळो तुमचं भाषण ऐकायची, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि हा प्रोग्राम आपण संपला डिक्लेअर करतो. आणि जर त्यातून कोणाला काही प्रश्न असतील, कारण हे सगळे म्यूट मध्ये ठेवलेले आहेत, तर ते तुम्हाला अनम्यूट झालं तरी चालणार आहे. हो, तुम्हाला ते जरूर विचारतील. 1-2 मिनिटं मी अनम्यूट करतो सगळं, म्हणजे कोणाला काही शंका असतील तर ते विचारतील. किंवा काही प्रतिक्रिया असतील तरी, कोणाला काही मदत
असीम विषय किंवा कोणाही काही जाणून घ्यायचं असेल तरी. तुम्ही सगळ्या गोष्टी अत्यंत छान निवडल्या त्या आणि आपलं ठरल्याप्रमाणे सगळ्या थरातल्या होत्या. आता मिसेस मिसेस ठोंबरे म्हणून आहेत, तर त्या आमच्या सिनियर मोस्ट मेंबर आहेत, तर त्या बोलतायत. नमस्कार. सकाळी मी नमस्कार. भाषण सुरू व्हायच्या आधी विचार करत होते की मी रेजिमेंट डायरीज एपिक चॅनलवरच बघत असते नेहमी. तर मला बरं. वाटलं की तिथे शौर्याच्या त्यांच्या रेजिमेंट मधल्या ज्यांना ज्यांना चक्र मिळालेली आहेत ते खूप गोष्टी सांगतात. तर मला वाटलं की त्याच्यातल्याच गोष्टी असतील तर मग काय झूमवर जावं का नाही जावं. पण मी म्हटलं नाही, आपण थांबूया. आणि मग नंतर पाहिलं तुमची त्या एपिक चॅनलवरच्या ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या रेजिमेंटच्या, त्याच्यातली तुमची एकही गोष्ट नव्हती. तुम्ही वेगळ्याच गोष्टी सांगितल्यात. आणि शिवाय त्याच्या मध्ये मध्ये तुमची जी कॉमेंट्री होती ती पण फार स्फूर्तिदायी होती. आणि मला असं वाटलं की हे रेकॉर्ड करून घेतलं असतं कुठल्या तरी खेडेगावातल्या शाळेमध्ये जिथे झूम वगैरे इंटरनेटची सोय नाहीये तिथे ऐकवलं तर फार बरं होईल. तर प्रयत्न करू आम्ही तसा, जरूर तुमची परवानगी असेल तर. जरूर जरूर काहीच हरकत नाही. इनफॅक्ट तुम्हाला कधीही मदत लागली, कुठल्याही शाळेत काहीही पोहोचवायचं असेल, कारण हे जनमानसापर्यंत जाणं गरजेचं आहे. तेच त्यामुळे हे सर्वसामान्यांपर्यंत जेवढं पोहोचेल ना, आणि विशेषतः आमच्या तरुणाईपर्यंत की जे आम्ही झिंग घेऊन वावरतोय ना, ते सगळी म्हणजे स्वच्छ भाषेत सांगायचं तर आमची सगळ्यांचीच डोकी ठिकाणावर येतील. हो, अगदी बरोबर आहे. कारण आजकाल खेडेगावातले तरुण सुद्धा कोपऱ्यावर उभं राहून फक्त काहीतरी गुटखा खाऊन खरंय. थुंकणे आणि वेड्या वाकड्या कॉमेंट्स मुलींच्या बद्दल करणे, असं एसटी शाळेत जाताना सुद्धा खूप मुलींची वाईट वागणं असं चाललेलं आहे. तर अशी संस्कारी भाषणं ऐकली तर एकदम म्हणजे त्यांच्या वृत्तीमध्ये बदल होईल असं मला वाटतं. म्हणून जिथे इंटरनेट नाहीये तिथे हे असं पोचायला पाहिजे संस्कारी जरूर जरूर. यशात. तर धन्यवाद परत एकदा. थँक्यू. येस. खूप छान कार्यक्रम झाला आणि खूप चांगल्या प्रकाराने तुम्ही सांगितलंय. आम्ही हे सगळं रेकॉर्ड केलंय आणि युट्यूबवर पण दाखवणार आहोत, म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि ज्यांनी आता ऐकलं नसेल त्यांनाही ते ऐकायला मिळेल. जरूर. अनघाताई, ओ मी डॉक्टर कुलकर्णी. नमस्कार. तुम्ही हे 1.25 तासाचं व्याख्यान पाठांतर कसं काय केलं? म्हणजे आम्हाला तर 10 वाक्य पण वाचून म्हणजे वाचल्याशिवाय नीट बोलता येत नाहीत. नाही हो. त्यांच्या गोष्टी इतक्या कमालीच्या आहेत की त्या पाठ नाही करायला लागत हो. अच्छा. की त्या अंगात स्फुरण चढल्यासारखे आपोआप येतात, कारण ते इतकं कर्तृत्ववान आहे सगळं की आम्ही पाठ काय करणार होते. मला फक्त आभार मानायचे आहेत काहींचे ज्यांनी मला या सगळ्यामध्ये मदत केली. वीरमाता अनुराधा गोरे, त्यांच्या अनेक कथा या निमित्ताने वाचल्या जात होत्या आणि मी खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टीशी जोडली गेले बाईंमुळे. तर अगदी 7वी-8वी पासून मी या सगळ्या गोष्टी बघतीये, जवानांच्या कथा ऐकतीये, त्यांच्या सगळ्यांप्रती आदर आहे. आणि म्हणून मलाच खूप अभिमान वाटतो सांगायला, जो ब्रोच मी लावलाय तो एक मिलिटरीचाच ब्रोच आम्हाला गिफ्ट म्हणून दिला होता, की आयुष्यात कुठल्या फुलांच्या ब्रोचपेक्षा कुठला सन्मान असेल तर तो ब्रोच मिळणं आहे. तर त्यावेळेला बाईंनी ही सगळ्या गोष्टी मनात मुरवल्या. बाईंच्या अनेक कथा या निमित्तानं आज मी सांगू शकले. किंबहुना सगळे कर्नल्स, सगळे मेजर, कॅप्टन्स हे माझ्याशी बोलले, कमांडर्स. खूप मोठी गोष्ट आहे हो, की त्या सगळ्यांपर्यंत आधी पोहोचण्यासाठी आमच्या परिवारातले रवींद्र दातारे यांची खूप मोठी मदत झाली मला, की ज्यांच्यामुळे मी लेफ्टनंट कमांडर स्कंदन वॉरियर यांच्यापर्यंत पोहोचू शकले. ज्यामुळे अभिलाष टोमींसारखा अत्यंत बुजुर्ग अधिकारी त्यांच्याशी मी बोलू शकले. त्यांच्या बरोबरीने प्रीती पोद्दार ज्या कमांडर आहेत त्या सगळ्यांशी बोलू शकले. तर हे सगळे जे आर्म फोर्स मधले अधिकारी आहेत त्या सगळ्यांप्रती पोहोचण्यासाठी रविदादा, स्कंदनदादा या दोघांची खूप मोठी मदत झाली. किंवा स्मिताताई आहेत की ज्यांच्यामुळे मी लेफ्टनंट जनरल पदापर्यंतच्या असणाऱ्या माणसाशी बोलणं सोपं नसतं. तर आणि आत्ता नुकते रवींद्रजी निर्वतलेत, पण त्यांची पत्नी तरी सुद्धा केवळ आर्मी प्रेम म्हणून माझ्याशी जवळपास तास, सव्वा तास बोलल्या. अंजलीताई बोलल्या. हे प्रत्येक जण आपली कामं बाजूला ठेवून फक्त आर्मी एवढं नाव काढल्यावर ते भरभरून बोलतात. हे त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं कार्य आहे. त्यामुळे या सगळ्यांनी एवढा वेळ देऊन माझ्याशी असे अनेक कमांडर्स, अनेक जण बोलले
आणि त्यांच्यामुळे मी आज तुमच्या सगळ्यांपर्यंत ही गोष्ट मांडू शकले. त्यामुळे ही सगळी मंडळी, माझे सगळे गुरुवर्य, श्रीयुत वसंत जोशी, या सगळ्यांपर्यंत खूप मनापासून आदर या निमित्तानं व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता व्यक्त करायची, की ज्यांच्यामुळे मी हे काम करू शकले. तर त्या सगळ्यांनाही सलाम. अनघा मॅडम, येस. आम्ही जेव्हा तुम्हाला मधनं फोन करायचो की आपल्याला झूमचं एक ट्रायल रन करायची, तर तुम्ही सांगायचे म्हणजे मला वेळ नाही, मला यांच्याशी बोलायचे, त्यांच्याशी बोलायचे. तर तेव्हा आम्ही शेवटी थोडेसे नर्वस झालो होतो की अरे आपल्याशी बोलायला यांना नेमका वेळ नाही, पण तुम्ही तो वेळ कशासाठी वापरत होतात. तर ते आम्हाला आता कळलं की एक तास तुम्ही त्यांच्याशी बोलून ते आम्हाला तुम्ही 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात ब्रीफ मध्ये करून सांगितलं. तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि मला असं तुमचं कधीही कुठेही असेल तर मला फक्त नुसतं झूम वरती ऍड करा की मी मुंबईला येऊन नक्की, ऐकेन. पण फार नक्की. छान झालं मॅडम. अहो, व्हेरी शक्यच नव्हतं, अमेझिंग. कारण या प्रत्येक जण ना त्यांच्या आयुष्याच्या गाथा सांगायला लागले ना, हो, की आपण त्यांना थांबवू नाही नाही शकत. थांबू शकत. बरोबर. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत होते की माझ्या आज डिक्टाफोन मधला डेटा चेक केलात ना, हा हा. त्या डेटामध्ये जवळपास 10 तासाचं रेकॉर्डिंग या सगळ्या कर्नल्स आणि यांचं सगळ्यांचं असेल. फार फार म्हणजे अर्थात ते तुम्ही क्लासिफाईड बरंच आहे, त्याच्यामुळे मी ते बाहेर नाही देऊ शकत. पण त्या क्लासिफाईड गोष्टी असणं तरी सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातल्या मी जेवढ्या पोहोचणं अपेक्षित आहे तेवढं सांगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याशिवाय मी एवढं सगळं सांगूच शकत नाही. मला याच्यावर एक चर्चिलची गोष्ट आठवते मॅडम, तुम्ही ऐकली असेल किंवा तुम्ही सांगितले पण असेल. चर्चिलला एकदा विचारलं होतं की तुम्ही किती वेळ बोलू शकाल. तर म्हणजे एक्स जर असेल तर म्हणला मी काय 8 तास, 10 तास, 20 तास तो बोलू शकतो. पण मला जर अर्धा तास बोलायचं असेल तर मला त्याच्यासाठी 10 तास तयारी करायची असेल. निश्चित हा, निश्चित. तर तसं तुम्ही हे एवढं सगळं ऐकून तुम्ही इतकी मस्त तयारी केली तर मला चर्चिलची आठवण आली आणि तुम्ही त्याच्यासारखेच खूप मोठे व्हाल अशी मी अहो, तुम्हाला. स्वाभाविक आहे, कारण मार्क ट्वेनचं वाक्य आहे की आय डिडंट हो. हॅव एनफ टाइम टू राईट अ शॉर्ट लेटर सो आय रोट अ लॉंग वन. इट्स हा. नथिंग लाईक इट. तर त्याची आठवण आली की तुम्ही इतक्या एक तास, दीड तास त्यांच्याशी बोलून तुम्ही आम्हाला 5 मिनिटात ब्रीफ मध्ये छान अहो, सांगितलं. आणि एक सांगू का, खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळे जवान इतकं प्रचंड काम करतायत, किंवा प्रत्येक क्रांतिकारकांची गाथा अशी आहे भगतसिंगांपासून सावरकरांपर्यंत, हो, की त्या सगळ्यांच्या प्रेरणा एवढ्या मोठ्या आहेत की आम्ही काही करतो असं म्हणणंही वेडेपण आहे. बरोबर. त्यामुळे अत्यंत आम्ही छान. फक्त निमित्त आहोत, बाकी काही नाही. चालेल. थँक्यू अनघा. येस, आता थँक्यू मुंबईला सो आलो की आम्ही मुद्दाम भेटू तुम्हाला. चालेल. जरूर थँक्यू. जरूर. थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांना सलाम आणि जय चालेल. हिंद. जय हिंद. जय हिंद.